या स्टुडिओमध्ये एक असं व्यक्तिमत्व ज्यांच्या कवितेचा बाज हा ग्रामीण नाही, दलितही नाही. तो कधी प्रेम कविता वाटतो, पण तो तसाही नाही. पण सर्वांच्या मनामध्ये तो रुतलेला बाज आहे. तो सर्वांच्या मनामध्ये एक कविता पेरून जातो, एक भावना पेरून जातो आणि सर्वजण तल्लीन होतात त्यांचे शब्द ऐकताना. असे कविवर्य प्रकाशजी घोडके आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. मी आपणा सर्वांच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो. सर नमस्कार. नमस्कार. सर, आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या कविता लिहिल्या. ह्या कविता जसं तुम्ही अगदीच तरुणपणापासून लिहित आहात. आपण चर्चा करायला सुरुवात करणार आहोत. पण चर्चा करायला सुरुवात करण्यापूर्वीच तुमची एक कविता आम्हाला ऐकायची. मी आत्ता जी कविता म्हणणार आहे ते कविता तुम्ही कदाचित रेडिओवरून ऐकत असाल. यशवंत देव होते, त्यांनी ती संगीतबद्ध केलेली आहे आणि अपर्णा माईकर यांनी ती गायलेली आहे. त्यांचं संगीत आणि ते वेगळं आहे, पण मी माझी कविता माझ्या चालीत म्हणतो, कारण माझी चालच लोकांना जास्त आवडलेली आहे. अर्थात माझी चाल पहिल्यापासूनच चांगली आहे. अशा तुझ्या आठवणी जस पायान वाणी, जस पायान वाणी. अशा तुझ्या आठवणी जस पायान वाणी, जस पायान वाणी. क्या बात. माझ्या माग तुझा वाण वाण किती निसावला, माझ्या काळजाचा टाका एक इथं उसावला. येना काळजाला गेल्या दूर पांगल्या सुईनी. अशा तुझ्या आठवणी येना काळजाला गेल्या दूर पांगल्या सुईनी. अशा तुझ्या आठवणी किती शिवाव सपान आर पापण्या फाटल्या, किती शिवाव सपान आर पापण्या फाटल्या. माझ्या आडुशान उभ्या तुझ्या दिसती साबुल्या. माझ्या आडुशान उभ्या तुझ्या दिसती साबुल्या. जीव तळतोया असा लई लाही जीव घेनी. अशा तुझ्या आठवणी माझ्या घराला लागल तुझ्या नावाचं किटाळ. माझ्या घराला लागल तुझ्या नावाचं किटाळ. आण उंबऱ्याला तुझ्या माझा थोडासा विटाळ. आण उंबऱ्याला तुझ्या माझा थोडासा विटाळ. जिन जळतया आस जशी धुपतिया धुनी. अशा तुझ्या आठवणी अशा तुझ्या आठवणी जस पायान वाणी, जस पायान वाणी. प्रेक्षक हो, ही प्रकाश घोडके यांची कविता.
प्रकाशजी, मला तुम्हाला तुमच्या जन्माच्या वेळी किंवा त्याच्या अगोदर न्यायचं आहे. इतक्या सुंदर कविता आणि त्या परत मातीतल्या कविता, या सुचण्याच्या पाठीमागं अशी काही पार्श्वभूमी होती का? किंवा तुमच्या घराण्याचीच ही परंपरा, आजोबा वडील हे काही कला किंवा याच्यामध्ये कोण होते का? माझ्या आजोबांची परंपरा होतीच, कारण माझे आजोबा कवी होते. हं. मला वाटतं माझ्या गावात सुशिक्षित म्हणून ते माझंच पहिलं घर असेल कदाचित. तर माझ्या आजोबांच्या कविता मला पुणे विद्यापीठात गेल्यानंतर त्या गौरी टिळक आहेत, त्यांनी सांगितलं की ज्यांनी PhD केली, आपल्या नगरहून टिळक एक मासिक काढायचे त्या काळात, स्वातंत्र्यपूर्व काळात, म्हणजे 1920-22 साल. बरं. तर त्याच्यात त्यांनी मला सांगितलं की तुझ्या आजोबांच्या कविता आहेत. मी म्हटलं माझ्या आजोबांच्या कविता छापून आलेल्या आहेत, हं, हं, 1920 सालात कसे शक्य? हं, हं, ती म्हणे आहे, आणि त्याच्यावर मी PhD केलेली आहे. हं. माझ्या आजोबांच्या कवितावर PhDच्या प्रबंधामध्ये गौरी टिळक मॅडमनं जवळजवळ 7 पानं लिहिली आहेत त्या कवितेवर. बरं. 1920 साली माझ्या आजोबांची कविता प्रसिद्ध झाली, हं. आणि त्यानंतर 1925 साली तात्यासाहेब शिरवाडकरांची कविता प्रसिद्ध झाली, अरे वा. हं. आणि कृपा निकुंबांची त्यांच्यानंतर झालेली. हं. ह्या सगळ्यांच्याच कविता मी शिकलेलो आहे हं. शाळेत. आणि मला ज्यावेळेस हे कळालं की माझे आजोबा त्या काळातही प्रसिद्ध कवी होते, तर ते जलसाकार होते एवढं मला माहित होतं. त्या काळात ते समाज सुधारणाचे जलसे निघायचे, त्या जलशाच्या संदर्भात ते काहीतरी गाणे लिहित होते, असे मला आजोबांना मी कधी पाहिलं नाही. हं. पण आई सांगायची, वडील सांगायचे, शेजारी पाजारी सांगायचे की तुझे आजोबा खूप मोठे कवी वगैरे होते. हं. पण ज्यावेळेस टिळक मॅडमनी सांगितली त्यावेळेस मला आश्चर्याचा धक्का बसला. हं, हं. पुण्याच्या सगळ्या लायब्ररी शोधल्या, आणि नंतर अहमदनगर कॉलेजमध्ये आलो, आणि मला सांगितलं होतं अहमदनगर कॉलेजमध्ये कदाचित मिळण्याची शक्यता आहे, कारण अहमदनगरहूनच ते मासिक निघायचं. हं, हं, हं. तर मी अहमदनगर कॉलेजमध्ये गेलो, विनंती केली सरांना, कारण आपले बरेच मित्र आहेत तिथे प्राध्यापक म्हणून. तर त्यांनी सांगितलं शोधा म्हणून. मग त्यांनी सगळे अंक, फार जुने अंक, म्हणजे असं उचललं तरी पान फाटेल इतके ते हे झाले होते. हं, हं. पण मला खूप आनंद झाला माझ्या आजोबांच्या कविता सापडल्या, हं, हं, हं. आणि मला वाटतं की तीच प्रोसेस प्रेरणा आहे, प्रोसेस ते आजोबापासूनची असं. मग आजोबा हे जलसाकार होते. मुळात त्यावेळीचे जे जलसे असायचे ते सामाजिक चळवळीचे होते. तर मग आजोबांची आणि आंबेडकरांची कधी भेट झाल्याचं वगैरे असा काय प्रसंग आहे का? हो, झाली. हं. आणि हे मला माहित नाही, पण तिथलचे लोक जे होते म्हातारे, तर ते मला नेहमी सांगायचे की आंबेडकर इथून सोलापूरला चालले होते, आणि मध्येच कोणीतरी काचा टाकल्या होत्या रस्त्यात. गाडी तर त्यांची ते जाऊन कार्यकर्ते आले आणि म्हटले की बाबा तुम्ही इथे मिरजगावची चावडी इथे थोडी वेळ थांबा, कारण काचा आहेत रस्त्यावर टाकलेल्या, गाडी पंक्चर होईल, आम्ही त्या काचा काढतो आणि नंतर आपण जाऊया. हं, हं. तर मला वाटतं फक्त 5 मिनिटासाठी ते चावडी थांबली होती बरं. अनपेक्षितपणे. तर माझ्या आजोबांना कळलं होतं बाबासाहेब आले म्हणजे फार मोठी ती पर्वणी होती, बरं. आणि सगळे लोक जमले, आणि माझी आई आणि माझी आत्या जी होती ती शाळेत होती लहान लहान. हं, हं. तर माझ्या आजोबांनी त्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की ही कविता आहे, ही कविता म्हणा, हं, हं. आणि रानात जा आणि तरवाड्याची फुलं आणा म्हणे. त्यावेळेस कुठं फुलं होते, फुलाची दुकानं होती. बरं. तरवाड्याची फुलं आणली आणि मग त्याची माळ केली आणि बाबासाहेबांच्या गळ्यात घातली त्या मुलीने. आणि ते गाणं असं म्हटले होते की हे एक एक सुमन आहे दलिताचे मन, हं, हं. प्रेमे अर्पिते म्हणून हार फुलांचा घाला. अरे, त्याच वेळी लगेच कविता. त्यावेळेस कविता केली होती, आणि या दोघींनी म्हटली होती. हं. ती संपूर्ण कविता मला पाठ नाही, बरं. आणि ती माझ्याकडे नाही आहे, पण या 2 ओळी आत्यांनी मला सांगितल्या होत्या मोठ्या झाल्यानंतर, हं, हं, हं. की माझ्या पाठ नाही पण आता एवढं एवढं आठवतं हं, हं. की हे तरवाड्याचे फुलं असतील बाबा, बरोबर. त्याला सुवासही नसेल कदाचित, पण हे दलितांचं मन आहे, आमचं मन आहे, आणि हे म्हणून तुम्ही हार घाला. तर त्याच्यानंतर बरेच स्फोटकाचे थोडे 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 कविता मला त्यांच्या पाठ आहे, हं, हं, हं. म्हणजे लोकांकडून मिळाली. अशा परिस्थितीत अहमदनगरच्या सारख्या एका तसा पाहिलं तर मराठवाड्याशी निगडीत असलेला आणि मराठवाडा म्हणलं तर दुष्काळग्रस्त मागास असा भाग, मिरजगाव हे अहमदनगर जिल्ह्यामधले एक गाव, या ठिकाणी तुमचा जन्म झाला. काय बालपण कसं गेलं? कारण एकूणच एकतर देशामध्ये स्वातंत्र्याचे चळवळीचं वारं वाहत होतं, त्याच्यानंतर किंवा त्या वेळी स्वातंत्र्य मिळालेलं होतं, आणि एकूणच दलित परिस्थिती किंवा ग्रामीण परिस्थिती ही वेगळ्या वलयांनी भरलेली होती. माझा हा स्वातंत्र्यानंतरचा जन्म आहे, पण माझे वडील ॲम्युनिशन फॅक्टरी पुणे येथे कामाला होते. त्यांनी मध्येच ती नोकरी सोडली
आणि सायकलचं दुकान गावात टाकलं. तर त्यावेळेस आपल्या लोकांचे काहीच दुकानात चालतील असं काही नव्हतं, त्यामुळे ते बंद पडलं. बरं. आणि माझी आई 7वी पास होती, म्हणजे बाबा फायनल म्हणायचे त्या काळात. माझ्या दोन्ही मावश्या शिक्षिका होत्या, मामा डॉक्टर होते आणि आई पण शिक्षिकाच होणार होती, कारण त्याला त्यावेळेस D.Ed नव्हतं, ट्रेनिंग कॉलेज म्हणायचे, आणि त्या ट्रेनिंग कॉलेजला ती जाणार होती. पण तत्पूर्वी तुला लिंपणगाव येथे, श्रीगोंदा यातलं लिंपणगाव, तिथे ती शिक्षिकेची नोकरी लागली आणि मी लहान होतो. तर माझ्या पायाला वाळे रुतले होते आणि माझे पाय सडले होते. तर आई तर नवीन लागलेली होती ना, तर आई म्हटली की 2 पर्याय होते माझ्याजवळ. तर एक तर नोकरी सोडणे आणि तुला जगवणे, नाहीतर मग तुला मारायचं असेल तर मग नोकरी टिकली असती. तर मी ती नोकरी सोडून दिली, कारण तुला जगवणं महत्वाचं होतं. आणि मग तिथून पुढं मग आला का दिवस. हे सगळं करत असताना तुम्ही शिक्षणात किंवा शाळेत तुम्हाला जावं लागलं असेल घरच्यांनी ते एवढी परिस्थिती असताना तर शाळा म्हणजे एक चळवळीमुळं गावामध्ये नाही वातावरण तसं सुरू घरात झालेलं होतं. म्हणजे ते आमच्या शिक्षणाचं मूळ होतच. त्यामुळे माझा मोठा भाऊही शिकला होता, मी पण शिकलेलो होतो. पण परिस्थिती खूप वाईट होती. आणि मग मावश्या शिक्षिका होत्या, त्यामुळं आम्ही मावशांकडे होतो शिकायला. मग मावशीची बदली झाली की आमची बदली व्हायची. मग असं करता करता आम्ही मावशीकडे शिकलो होतो. खूप म्हणजे खूप गावात शिकलो, म्हणजे खूप गावात तसं शिक्षण झालं. एका गावात माझं काही शिक्षण झालं नाही. पण मला लहानपणापासूनच ते रक्तातून आलं असं म्हणा किंवा काही म्हणा, पण कविता करण्याचं, लेख लिहिण्याचं, कथा लिहिण्याचं अशी सवय होती. मी कधीतरी टुरिंग टॉकीजला सिनेमा बघायचो, तर मग एखादा हृदयद्रावक प्रसंग असेल तर मी रडायचो, किंवा एखादी कादंबरी वाचतो आणि एखादा टॉपिक आला वाईट तर मग तिथे रडत बसायचो. ही भावनी तर पहिल्यापासून. तुम्ही लहानपणी असं म्हटलं जातं की चित्रपट खूप बघायचे, म्हणजे अनेक प्रसंग असे तुमचे आहेत की तुम्ही असं पडद्याचे त्यावेळी टॉकीज असायचे त्याच्यामध्ये जायचं तुम्ही टुरिंग टॉकीज. तर चित्रपट बघण्याचा नाद हा इतरांपेक्षा वेगळा होता का कोणत्या काही नाही, ते गावात काही करमणुकीचं साधनच नव्हतं ना काही. बरं ते एकच टुरिंग टॉकीज म्हणजे एकच शो राहायचा ना 9 ते 12. बरं ते इंटरव्हल नंतर ते पडदा काढायचे सगळे कर्णात वगैरे, त्यामुळे ते मोफत असायचं. आणि बुधवारचा बाजार, तर मग दुसऱ्या येणाऱ्या सिनेमाचं ते ट्रेलर दाखवायचं, मग पुढचा कोणता सिनेमा येणार वगैरे. मग आम्ही शेकत बसायचो, असे काट्या वगैरे आणायचो, शेकत बसायचो वगैरे. कधी काळी मी सिनेमाच्या पडद्यावर येईल असं मला त्यावेळेस स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण मी एका मित्राला म्हटलं होतो, मला काय पुढचं माहित नव्हतं, पण का म्हटलं होतं कोणाला माहित, की बघ मी एकदा तरी सिनेमाच्या पडद्यावर येईल, माझं नाव नक्कीच येणार. आता तो मित्र नाही अस्तित्वात, तो असता तर त्याला सांगितलं असतं. हे मी म्हटलो ते खरं झालेलं आहे. प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि प्राथमिक शिक्षण मी पहिली फक्त माझ्या गावात केली, दुसरी तिसरी वगैरे मग सगळं मावशीबरोबर, मांडवगण, श्रीगोंदा, संगमनेर अशा गावात शिकलो. तुमच्या ही मुळातच ही सगळी परिस्थिती, घरची गरिबीची परिस्थिती, हे सगळं करत असताना कॉलेजचं शिक्षण सुरू होतं. हो, त्याच्यात कसं लक्ष होतं, म्हणजे एक तर नाही एक कॉलेज मी असं केलं की मी मॅट्रिकच केली फक्त. आणि ज्यावेळेस मी कविता करायला लागलो होतो त्यावेळेस मी फार मोठा कवी झालो होतो, आणि मला सगळे विद्यापीठांचे पत्र यायचे ते प्राध्यापक म्हणून यायचे. आणि जे PhD करायचे, जे सेट नेट करायचे, जे हे करायचे ते मला प्रश्न विचारायचे की सर हे असं कसं आहे. तर त्यांना असं वाटायचं की मी प्राध्यापक आहे, पण मी प्राध्यापक नव्हतो. नंतर मी बाहेरून ग्रॅज्युएशन केलं. पण तुमचं मॅट्रिकला तुम्ही मला वाटतं संगमनेर कॉलेजला होता, तिथं तुमची बऱ्यापैकी जडणघडण. नाही, संगमनेर कॉलेजला मी मॅट्रिकलाच होतो. मी राष्ट्रीय सेवा दलाचा फुल टायमर होतो. आणि त्या राष्ट्रीय सेवा दलाचा फुल टायमर असताना सोशल जे मुवमेंट होत्या त्या सगळ्या सोशल मुवमेंटमध्ये मी काम करत होतो. रावसाहेब कसबे, हे सगळे बडी मंडळी जेवढी होती तिथे, तर ती कोचिंगला होती आम्हाला. आणि विद्यापीठाचा त्या कॉलेजचा काही संबंध नसताना अख्खी कॉलेजची लायब्ररी माझ्याकडे होती. रावसाहेब कसबेने सांगितलं होतं लायब्ररीमॅनला की या पोराला जेवढे पुस्तकं लागतील तेवढे दे. ते पुस्तकं जर हरवले
तर त्याची किंमत मिळेल. हम्म. त्या काळात मी सिग्मंड फ्राईड वाचला, त्या काळात बर्ट्रांड रसेल वाचला, हम्म. त्या काळात आईन्स्टाईन वाचला, त्या काळात उर्दूचे सगळे साहित्य वाचलं, वा. त्याच काळात पंजाबी सगळं साहित्य वाचलं. माझी जडणघडण ही संगमनेरचीच मूळ, वा. आणि तिथे नसतो तर मग मी काय झालो नसतो. ही वाचनाची आवड नाही, मला असं वाटत होतं प्रत्येक वेळी की संगीताचं ज्ञान आहे ना, त्याला कवितेतलं काहीच कळत नाही. हे मी ऑब्झर्वेशन केले माझ्या आयुष्यात. दिग्दर्शकालाही कविता कळते असं अजिबातच नाही. मला हे सगळं कळायला पाहिजे. मला काय वाटायचं की मला हे सगळं कळायला पाहिजे. त्यातला मास्टर नाही होणार मी, पण मला थोडं थोडं त्याच्यातला आनंद घेता आला पाहिजे की हे मला कळत नाही असं होता कामा नये. म्हणून मी फिलॉसॉफी वाचली, मी लॉजिक वाचलं, मी साहित्य वाचलं, मी सायन्स वाचलं, आणि मला हे कळालं. मी लॉजिक तर्कशास्त्र वाचलं, फिलॉसॉफी वाचली, आणि मला कळालं की नाही, याच्यातला आनंद जो आहे ना तो आहे. मला नाटकातलं कळतं, मला संगीतातलं कळतं, मला कवितेतलं कळतं, मला बाकीच्या सगळ्या गोष्टी. नाटकाला गेलो आपण तर नाटक अभिनय फार कमी लोकांना कळतो, त्यांना संगीताची माहिती असते. तेव्हा जाऊ दे, नाटक काय बोर प्रकार, आवडत नाही. मला तसं नाही वाटत. मला सगळं येतं आणि मला सगळ्यातला आनंद घेता येतो. जगणं म्हणजे काय असतं, मी माझ्या पुरतं ठरवलेलं आहे की जगणं म्हणजे सर्व गोष्टीचा तुम्हाला आनंद घेता आला पाहिजे. आता हे तुम्ही कॉलेज करत होता, खरं तर कवी, विशेषतः कवी होण्याची पहिली लक्षण बरेच जण सांगतात की कवी हा प्रेमात पडायला पाहिजे. कोण जो प्रेमात पडेल तोच पहिल्यांदा कविता लिहिल. बरोबर आहे. आणि मग आपली कशी काय सुरुवात झाली? कारण एक तर तुम्ही माझी कविताच तुम्हाला सांगते ना, मी प्रेमात पडलो होतो की नाही. त्यामुळे प्रेमात पडत नाही असं कोणी नाहीये. तरुण असेल ना मुलगा किंवा मुलगी, तर त्या दोनच गोष्टी करतात. एक तर ते प्रेमात पडतात, नाहीतर दुसरे क्रांतीकडे वळतात. मी प्रेमात पडलो होतो हे मान्य होतं. प्रेम आपल्या देशात अशी एक गोष्ट आहे की प्रेम कोणत्याही जातीशी करता येतं. अडचण इथे आहे की फक्त लग्न करता येत नाही. त्यामुळे ती अडचण माझ्या आयुष्यात आलीच होती काय. आणि ते सगळे प्रेम कविता होत्या. तर ते माझा कन्सेप्ट आलाच ना की माझ्या घराला लागलं तुझ्या नावाचं किटाळ, आणि उंबऱ्याला तुझ्या माझा थोडासा बिटाळ. ही कन्सेप्ट ही कास्ट कन्सेप्ट आहे, पण मी ती वेगळ्या पद्धतीने मांडली होती. तर ते आहेच. मग याच्यातून पहिली कविता पण मला त्यात जाणीव होती की नुसते प्रेम कविता सांगून उपयोग नाही, की ते तर सगळेच प्रेम करतात ना. प्रेम करण्याचा नैतिक अधिकार त्यांना आहे की ज्यांना प्रेम या नावाची खरी व्याख्या समजते. काय काय प्रेम करणं म्हणजे ऍसिड टाकणं, मारणं नाही. प्रेम करणं म्हणजे वर्गात जाऊन पेटवणं नाही. तर प्रेम करणं म्हणजे आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्या व्यक्तीला कधीही दुःख होऊ नये असं ज्यांना वाटतं, ती खरी प्रेमाची व्याख्या. मला SP कॉलेजला एका मुलीने विचारलं होतं की सर, तुम्ही ज्या मुलीवर प्रेम केलं ती मुलगी तुमच्या आयुष्यात आली का? ते म्हटलं नाही. ती म्हणजे असं कसं झालं, इतक्या सुंदर कविता त्या पूर्ण केल्या आणि तुमच्या आयुष्यात कशी नाही आली? अरे म्हणजे ज्यांचं प्रेम सफल होतं ते लग्न करतात, आणि ज्यांचं प्रेम सफल होत नाही ते कविता करतात. तर कविता करण्याचं भाग्य आमच्याकडे काय. त्यामुळे प्रेमाची ही व्याख्या तशीच आहे. आणि मला वाईट वाटत नाही म्हटलं की ती माझ्या आयुष्यात आली नाही, कारण मी तिला जाळलं नाही, मी तिला पेटवलं नाही, मी पण कुठे काय गोळाखाली जाऊन आत्महत्या केली नाही. ती पण सुखरूप आहे, मी पण सुखरूप आहे. काय की साहित्य खूप छान गाणं होतं की प्रेमापेक्षा खूप काय चांगल्या गोष्टी करण्यासारख्या असतात रे आणखीन आयुष्यात. प्रेम हेच काय अंतिम सत्य नसतं. तर ते त्यावेळेची एक गरज असते, त्यावेळेस असं वाटत असतं प्रेम म्हणजे सगळं सगळं काय, असं काही नसतं. प्रेमापेक्षा आठवती पहिली कविता? काय पहिली कविता आठवते का? हो, पहिली आठवते ना. पण पहिलं कसं होतं की कविता कशाला म्हणायची हे कळायचं नाही. मी पहिली कविता 9वीत केली, आणि त्यावेळेस आपल्या जे जुने कवी आहेत शाळेतले, म्हणजे आपल्या क्रमिक पुस्तकात, तर त्यांचं अनुकरण करत राहतो आपण. मग ते बालकवी ठोंबरे असायचे, त्यांनी सर्ग कविता असायच्या, तर मी तसंच अनुकरण केलं होतं एकदा एका कवितेत की गवतामधून निघून गेली वाट ती माझ्या पुढे, पुढे जाऊन तिथे थबकली कोण्या झुडपाकडे. तुडवीत जाता कुणी मुसाफिर, येवल्या येवल्या तुना मार्गस्थ होतो पाहून त्यावर ओल्या पाऊल कुणा. चरत हे असतील कुण्या गावची रानो माळी गुरे,
लेऊन बसली म्हणून आवनी मृदू गालीचे बरे. या वाटेवर कुणी प्रवासी होईल निद्राधीन, पाहिलं उठून प्रातःकाली अंगावर आली सिंचन. वा. आणि त्यावेळेस एक गॅदरिंग असायचं तर मी दाखवित होतो. हम्म. मी सरांना म्हटलं, सर मी कविता माझी म्हटली तर चालेल का? तो म्हणे आज सिनेमातली वगैरे म्हणलं. म्हटलं नाही सर, मी माझी कविता म्हणतो. तर ठीक आहे म्हणजे म्हण. तर त्या काळात काय कविता करणं म्हणजे काय की एक सिनेमाची चाल घ्यायची आणि त्या चालीवर आपले शब्द जोडायचे आणि त्याला आपण गाणं म्हणणार. मग मी केलं होतं त्यावेळेस मला ते एक गाणं खूप आवडायचं, तकदीर का फसाना जाकर किसे सुनाऊ, जिसे दिल में जल रही है अरमान की तुम्हाय, रफीचं. तर म्हणून आवडेल. मज आवडे परंतु कैसा घेऊ जयाला, काटेरी बंधनाने गुलाब जखडलेला, मज आवडे परंतु वाटेवरून तुझिया, वाटेवरून तुझिया पाऊल का पडावे, अंतरी मी जळावे, कळेल का हो त्याला, काटेरी बंधनाने गुलाब जखडलेला. हे परत तुम्ही म्हणजे कॉलेजच्या दरम्यान मग तुम्ही प्रेम कविता लिहायला, परत सुरुवातीचा निसर्ग कविता किंवा तशाच पद्धतीचं अनुकरण होतं. तुम्ही स्टेजवर कधीपासून कविता म्हणा, तुम्ही स्वतंत्र ओळख ही कशी झाली आणि स्टेजवर कविता कवी म्हणून तुम्ही कधीपासून जायला सुरुवात? मी 40 होतो आणि साप्ताहिक ग्रामस्थ नावाचं एक मासिक होतं. तर मासिकात मी काम करत होतो आणि अनुष्टुभला मसू पाटील प्राचार्य होते कॉलेजवर, सुर्वे, नंतर नरहर कुरुंदकर, गंगाधर गाडगीळ, गंगाधर पाटील, जेवढे याच्यावर मोठी टीम होतं तेवढे तिथे आलेलं होतं. महाराष्ट्रात चांगले साहित्य, सगळे चांगले साहित्य आणि सगळे साहित्यिक तिथे आल्यानंतर मला एक पर्वणी होती की एवढ्या साहित्यिकांना मला ऐकून पाहता आलं. आणि संध्याकाळ झाली, परिसंवाद झाले दिवसभर आणि संध्याकाळी असं मसू पाटलांनी त्या कॉलेजच्या आवारात सगळ्यांना बसवलं होतं. म्हणजे आता कवी संमेलन सुरू झालं. मी कवी संमेलन सुरू झालं. महानोर पण होते, नातो महानोर. त्यावेळेस महानोर म्हणजे टॉप लागतो. तर सगळे कविता म्हणत आले. तर मी म्हटलो म्हणजे काय रे तू कविता करतो का? तर म्हटलं हो करतो. आता मी असं लाजत म्हटलं करतो कविता. म्हणतो का मग एखादी कविता? म्हणतो. मग मी ती तुझ्या दारावर जाता म्हटलं. त्यावेळी लिहिली होती कविता? लिहिली होती. वन्स मोर. मग नादो मानव म्हणले परत म्हणते. मी परत म्हटलो. मग परत मसू पाटलांनी सांगितलं तू परत म्हणते कविता. मग मी परत 3दा वन्स मोर झाले आणि खूप कौतुक म्हणजे खूप कौतुक झालं तिथे, सगळ्यांनीच केलं. आणि सकाळी दात घासायला माझ्याकडे काहीच नव्हतं. तर मी मसू पाटलांचा बंगला तिथेच होता. मी आत गेलो, म्हटलं सर मला दात घासायला काय मिळेल. तर मसू पाटलांची पत्नी होती बाई. अरे म्हणे बापरे ये म्हणे. मला सगळ्यात मोठे पारितोषिकापेक्षा सगळ्यात मोठं पारितोषिक ते की बाईंनी माझा मुका घेतला. अरे म्हणे काय म्हणे काय कविता होती तुझी म्हणे, ये म्हणे ये. मग काय आंघोळ वगैरे करायची का? नाही म्हटलं आंघोळीला आहे जागा नाही, फक्त दात घासायला. मग दात पीठ घासली मी आणि मसू पाटलांनी खूप माझ्यावर प्रेम केलं. त्यानंतर इथे गोविंदराव वादिक आणि श्रीरामपूरला एक साहित्य संमेलन घेतलं. त्यात खूप याच्यावर मोठमोठे साहित्यिक होते, नामदेव ढासाळ, दया पवार, बाकी सगळी मंडळी होती. तर तिथे त्या कवी संमेलनात त्यांनी एक कवी संमेलन ठेवलं आणि स्पर्धा ठेवली महाराष्ट्र लेवलवरची. तर त्यात सर्वे सर्व सुमती लांडे करत होते. तर माझी कविता पण केली होती. त्यात पहिल्या नंबरचं महाराष्ट्रातलं बक्षीस माझ्या कवितेला मिळालं होतं. आणि त्यांनी असं ठरवलं की ज्या कवींना बक्षीस मिळणार आहे ते स्टेजवर येतील आणि आपल्या सगळ्या समक्ष त्या कविता वाचतील आणि त्याच्यावर मसू पाटील समीक्षा लिहितील. तर मसू पाटलांनी माझ्यावर खूप चांगली समीक्षा लिहिली आणि रामदास फुटाण्यांची माझी ती पहिली ओळख.
हम्म. तर पुराण सर म्हणे अरे लाजतो काय ये स्टेजवर ये. हम्म. आणि बरे म्हणलो म्हणजे अगदीच पाडगावकर, बापट, करंदीकर, शांताबाई शेळके, नंतर नरहर कुरुंदकर ही सगळी ॲक्च्युअल मंडळी होती सगळी तिथे. वा. मग मी गेलो आणि मी कविता म्हटली हम्म. तर ती प्रचंड टाळ्या सगळ्यांनी घेतल्या. आणि मग मसू पाटलांनी त्याच्यावर समीक्षा काय होती ती वाचली. हा. आणि मी तिथे सगळ्यांना माहीत झालो. आणि तिथे पहिल्या नंबरचं बक्षीस ते मलाच मिळालं होतं हम्म. त्या कवितेला. आणि नंतर या कवितेनं महाराष्ट्रभर जो कहर केला बरं. गेली 35 वर्ष. वा. म्हणजे या कवितेचं वय 35 वर्षाचं वर्ष. आहे. क्या बात. आणि 35 वर्षात या कवितेनं मला खूप मोठेपण दिलं, नाव दिलं. मी कवी म्हणून महाराष्ट्रात आणि सगळ्यांनी माझ्यावर प्रेम केलेलं आहे. तुमचं अहमदनगरमध्ये येणं हे त्यावेळी होत होतं, कारण सगळ्यात जवळचं आणि शहर असलेलं हे अहमदनगर हे शहर. या ठिकाणी सुद्धा त्यावेळी चांगले कवी होते, करत होते, चांगले कविता लिहित होते. यांच्या संबंधात काय सांगता येईल तुम्हाला? नाही, आमचा ग्रुप होता. एक तर चंद्रकांत पालवे होता, बरे इथले बरेच मंडळी होती जी साहित्यिक होती. वसंत दीक्षित सर होते अहमदनगर कॉलेज मराठीचे डिपार्टमेंटचे. गोविलकर मॅडम इकडे सारडाला होत्या मराठी डिपार्टमेंटला, विराज जोशी आणि ते. नंतर अशी बरीच मंडळी होती. संजीवनी विराज तोंडे इथे आर्ट अँड कॉमर्सला होते आणि तोडमल सर त्याच्यावर प्राचार्य होते. तर त्यांनी तर आमच्या मुलासारखं प्रेम केले सरांनी. त्यामुळे इथलची जडणघडण जी आहे या कॉलेजची, हे एवढं मोठं कॉलेज नव्हतं, कारण 1-2 बिल्डिंग होत्या त्या काळात. शेवते अरुण आणि मी. तर तोडमल सर आमच्या दोघांनी खूप प्रेम करायचे आणि म्हणायचे महाराष्ट्रातले उद्याचे फार मोठे कवी आहेत. तर हे सगळे कवी आम्ही एकत्र बसायचो. आमचा एखादा कवी जर आला किंवा अरुणा ढेरे आली किंवा मग कुठलाही मोठा कवी आला तर आम्ही एक नरकाने ठरवलं होतं आपल्या कविता म्हणायच्या नाही, त्याच्याच कविता आहेत, त्याला मोठं पण द्यायचं. त्यामुळे आम्ही सगळे गप्पा बसायचो. आणि मग जो पाहुणा आलाय त्याच्या आम्ही रात्रभर कविता बसायचो. मला वाटतं वसंत टाकीज पासून जे फिरत निघायचो आम्ही सगळा ग्रुप. माधुरी दीक्षित होती, मी होती, संजीवनी खोजे होती, प्रतिभा टेपाळे होती. तर आम्हाला 12 रात्री वाजायच्या, 1 वाजायची. मग आम्ही कधीतरी आशा टाकून जवळ कॅन्टीन उघडं असायचं, तिथे चहा प्यायचो आणि रात्रभर कवितेची चर्चा असायची. म्हणजे ते दिवस फार सोन्याचे दिवस होते. आता ते राहिले नाही नगर. कारण त्यावेळेस आम्ही आदिम नावाचं एक मासिक काढायचो, सायक्लोस्टाईल. तर सायक्लोस्टाईलला पैसे नाही, ते फक्त जिल्हा परिषदेमध्ये मशीन होतं. मग आम्ही ते सगळं करायचो आणि ते जिल्हा परिषदेतून सायक्लोस्टाईल करून घ्यायचो, पाठवायचो. पण पु ल देशपांड्यांचे आणि सगळ्याच महाराष्ट्रातल्या साहित्यिकांची पत्र यायची, त्यात कविता यायच्या, साहित्य यायचं. आणि महाराष्ट्रातले टॉप मोस्ट मासिक असं त्याची गणना घेऊन फक्त सायक्लोस्टाईल. अंबुऱ्यांची चित्र असायची, अक्षर असायचं. आणि आजचे जेवढे मोठे साहित्यिक आहेत त्याच्या आमच्या अगोदरचे पण ते सगळे आदिमला ओळखतात. आदिमपासून आमच्या कविता पण लोकांपर्यंत गेलेल्या आहेत. याच दरम्यान तुमची कविता येत होती. रावसाहेब कसबे हे तुमच्या या कवितेला, साहित्याला चालना देणाऱ्यापैकी एक होते. रावसाहेब कसबेंच्या बद्दल आणि त्यांची कविता सुरेश भटांना ऐकण्याबद्दल याचा एक प्रसंग आहे, तर तो कशाबद्दल सांगता येतो? तिथे इथे काय होतं, एक यशवंतराव गडाख जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. आणि अध्यक्ष असताना त्यांनी असं ठरवलं होतं की आपल्या नगर जिल्ह्यामधले जेवढे सिनेमा साहित्यात लोक आहेत त्यांचा सत्कार करायचा. मग त्यांनी सगळे सिनेमातले जे म्हणजे आपले लीला गांधी असेल, आपल्या शाहू मोडक असतील, त्यावेळेस अमरापूरकर काय सिनेमात नव्हते, पण जेवढे होते तेवढ्यांना इथं बोलवलं, त्यांचा सत्कार केला आणि रात्री सुरेश भटांच्या गझलचा कार्यक्रम ठेवला अहमदनगरमध्ये, म्हणजे आपल्या सहकार. तो भटांना पाहणं म्हणजे आमच्या दृष्टीनं फार मोठा योग होता. की मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे, कितीतरी सुंदर गाणी भटांनी लिहिली होती. आणि भटांचा कार्यक्रम म्हणजे आम्ही खुश. तर 2 गेस्ट हाऊस इथे 2 नामदेवांचा उल्लेख केला सध्या, एक नामदेव ढसाळ आणि दुसरे नामदेव महानोर उर्फ नादव महानोर. त्या 2 नामदेवापैकी कुणाच्या प्रेमात तुम्ही जास्त पडा? कारण दोन्ही पण एक ग्रामीण आणि एक दलित असं लिहिणारा, आणि दोन्ही संवेदना तुमच्या जवळच्या. तशा दोन्ही संवेदना माझ्याच मी भोगलेल्या आहेत. मी ग्रामीण भागात जन्मलो, त्यामुळे महानोरांची जी शब्दकळा होती ती माझ्याकडे तर ऑलरेडी होतीच, मी पाहिलेलीच. आणि दुसरं होतं नामदेव ढसाळ. तर नामदेव ढसाळ जे जगला ते मी जगलेलोच होतो. ग्रामीण आणि दलित
हा फार काय फरक नाहीये की ग्रामीण भागात जे दलित राहिलेले आहेत आणि ग्रामीण भागातच जे पण सवर्ण राहिलेले आहेत त्या दोघांचे दुःख जवळजवळ सारखं आहे तर, आर्थिक अवस्थेने. हम्म. पण सामाजिक अवस्था ज्यावेळेस आपण निर्माण होते त्यावेळेस मात्र दलितांचं दुःख त्यांच्यापेक्षा जास्त आहे असं मला वाटतं. हम्म. नामदेव ढसाळांची कविता आहे ती दलितांच्या दुःखाच्या संदर्भातली कविता आहे की इथे जात महत्वाची नाहीये तर इथं माणूस महत्वाचा आहे आणि माणूस हा केंद्रबिंदू धरून आपल्या सगळ्यांना जगता आलं पाहिजे असं नामदेवची कविता सांगते. नादो महानवरांची कविता एकच करते, तिला फार मोठेपण मिळालं, पुलंनी ते फार मोठं कौतुक केलं पु ल देशपांड्यांनी आणि नादो महानवर फार मोठे झाले. त्याचे एक कारण असं होतं की महानवरांनी कणीस माती हे जेवढे काही पिकं आहेत त्या पिकांना सुंदर एखाद्या स्त्रीचं वर्णन करावं तसं, एखाद्या अवयवाचं वर्णन यावं तसं, अशा वर्णात गुंफून एक नवीन प्रतिमा तयार केली महानवरांनी आणि त्यामुळं ती कविता लोकांच्या जास्त जवळची वाटायला लागली. वैचारिक कविता आणि लावणी असा जर आपण हे ठरला तर लोकांना जास्त लावणी आवडेल, वैचारिक कविता आवडणार नाही. तर याचं मूळ कारण असं आहे की शृंगार आणि प्रेम याच्यात फार लोक लवकर अडकतात पण वैचारिकतेकडं आणि सामाजिक आशयाकडं लोक फार दुर्लक्ष करतात. नामदेवची कविता सामाजिक आशय सांगणारी होती आणि हे फक्त महानवरांची कविता सौंदर्याचं वर्णन करणार होती. बरोबर. त्यामुळे सौंदर्याचं वर्णन हे सौंदर्य चिरकाल टिकणारं नसतं, काही काळापुरतं असतं, त्याला विशिष्ट मर्यादा असते. तसा सामाजिक आशय नसतो, सामाजिक असा लॉंग लाईफ असतो. आणि म्हणून महानवरांची कविता ही फार कमी वयाची आहे असं मला वाटतं आणि ढसाळांची कविता खूप मोठ्या वयाची कविता आहे असं मला वाटतं. ही लॉंग लाईफ टिकणारी कविता ही ढसाळांची कविता आहे आणि महानवरांच्या कवितेनंतर माझ्यासारख्यांनी अनेक कवींनी खूप काही कविता लिहिल्या. महानवरांनी एकदा आमच्यात एकत्रच कबूल केलं होतं की प्रकाश होळकर यांची कविता माझ्या पुढची कविता आहे. त्यामुळं त्यांनी हे मान्य केलं म्हणजे आम्ही महानवरांपेक्षा मोठे झालो असं नाही. असं महानवर मोठेच आहे, ते मोठेच राहतील. तो त्यांचा मनाचा मोठेपणा आहे की त्यांनी आम्हाला आमचं कौतुक केलं, आमच्या कवितेचं कौतुक केलं. पण ढसाळांची कविता ही वेदनेची कविता आहे, ही जातीयतेची कविता आहे, ही तिथल्या दुःखाची कविता आहे, हे वेशांच्या दुःखांची कविता आहे, तिथल्या बोली भाषेंची कविता आहे. मला वाटतं नामदेव ढसाळांचा गोलपिठा आला त्यावेळेस त्याची प्रस्तावना विजय तेंडुलकरांनी लिहिली होती. बरोबर. आणि मी ज्यावेळेस तेंडुलकरांची प्रस्तावना वाटली त्यावेळेस उडालो. तेंडुलकरांनी कबूल केलं की नामदेव मी कसला नाटककार, की जर तू बोलतो ती मराठीच भाषा आहे आणि मी बोलतो तीही मराठीच भाषा आहे, पण तुझ्या मराठी भाषा मला जर समजत नसेल, त्याचा आशय मला समजत नसेल तर मी कसला मोठा नाटककार. तू माझी परीक्षा पाहिली, मला प्रस्तावना लिहायला हवं. असं प्रस्तावनेतच तेंडुलकरांनी कबूल केलं. म्हणजे नामदेव किती मोठा आहे. आणि त्यांनी हे पण लिहिलं की म्हटलं ही तुझ्या बोली भाषेतल्या शिव्या, या शिव्यांचे अर्थ मला समजत नाही, मला समजून सांग. तर तो म्हटलं मी समजून नाही सांगणार सर, मी त्या एरियात राहतो ना, तो एरिया मी तुम्हाला रात्री फिरून दाखवतो, ते लोक काय शिवाय देतात, कसं बोलतात, त्यांची भाषा काय आहे तुम्ही पहा. आणि रात्रभर तेंडुलकर गोलपीठांच्या एरियातून, वेशांच्या व्यवसाय गल्लीतून रात्रभर फिरत राहिले. तर तेंडुलकरांनी हे कबूल केलं की नामदेव मोठा आहे. कारण आपण कशी अपेक्षा करू शकतो की तू शुद्ध बोल, तू चांगलं बोल, तू शिव्या देऊ नकोस. अरे ज्याचा जन्म आणि मृत्यूच तिथे आहे, ज्या बोली भाषेत, ज्या एरियात, तो त्याची पण अपेक्षा आपण कशी करणार तू चांगलं बोल म्हणून. तर चांगलं बोलायला शिकवणाऱ्यांचं ते काय आहे, ती चूक आहे की यांनी त्यांना चांगलं बोलणं शिकवलं नाही आणि चांगलं बोलणं शिकवलं नाही म्हणून ते वाईट बोलायला. चांगलं बोलणं म्हणजे नक्की काय आणि चांगलं बोलणं म्हणजे काय, तर एक रानडी स्पर्धा आहे पुण्याची, खूप उत्कृष्ट स्पर्धा मोठी आहे. तर त्यात काही पोरं आली होती, त्यात संगमनेरचं एक पोरगं गेलो होतं आणि त्याच्याबरोबर आम्ही गेलो होतो. त्या रानडी स्पर्धेमध्ये शिक्षकांनी जे लिहून दिलंय तेच पोरं बोलत असतात ज्या विषयावर आहे ते, आणि तेही एकही मिनिटं स्वतःच मनाचं बोलत नाही, घड्याळ लावून सांगतात बघ रे मी इतके मिनिटं बोलतो आणि तेवढंच बोलायचं. पण तिथे तसं नव्हतं. रानडे स्पर्धा झाली आणि जे 7 निवडले होते मुलं, त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी सांगितलं की दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला फक्त 5 मिनिटं अगोदर विषय दिला जाईल. बरोबर.
आणि नंतर तुम्ही बोलायचं ऑन द स्पॉट. आम्ही सगळे अचंबित पडले, पोरं आता करायचं काय. त्यावेळेस धन्वंती वाबळे नावाची आणि जोशी नावाची एक पूर्वीची मेडिकलची, विजय मेडिकलची, तर या पोरींनी महाराष्ट्रात ते सगळे बक्षीस आणले होते. ती कोणालाच मिळू देत नव्हते, त्या दोघीच आणायचं डिबेटचं बक्षीस. आता हा रोहन जो पोरगा आहे तो संगमनेरमधून गेला होता आणि विषय होता की इंग्रजी भाषा असावी की नसावी. त्याला मिळालेला विषय सगळ्यांना त्या 7 जणांना. आणि अपोज करता तुम्ही बोलताना मला अपोज करायची संधी होती, लगेच आडू लावायची संधी होती. पण खेड्यातून गेलेलं पोरग, याची भाषा अशी कोणती, तर तो बोलला तर त्या धन्वंती वाबळेने उठून सांगितलं, हो तुमची मराठी भाषा सुधरा म्हणे अगोदर, नंतर इंग्रजी भाषेबद्दल बोला म्हणे. तो खेड्यातला घाबरून गेला ना तिने अपोज केल्यावर. पण तो फार समजसूचिक त्याने एक वाक्य बोलला. त्यावेळेस कुमुद पोरे आणि सकाळचे संपादक हे परीक्षक होते. तो म्हटला, मी परीक्षकांना एक विनंती करतो की भाषेचा जन्म कशासाठी झाला, मी काय बोलतो हे तुम्हाला कळावं. मग सोलापूरचा पोरगा असेल तर सोलापुरी लहजा असेल, कोल्हापूरचा असेल तर कोल्हापुरी लहजा असेल, मराठवाड्याचा असेल तर मराठवाडी लहजा असेल, विदर्भातला असेल तर त्याचा लहजा असेल. आणि पुण्यातल्या लोकांना कोणी सांगितलं की तुमची भाषा शुद्ध आहे? तुम्हाला कोणी सर्टिफिकेट दिलं की तुमची भाषा शुद्ध आहे, तुम्ही बोलता ती? आम्ही बोलतोय हे तुम्हाला कळतंय ना परीक्षकांना, मी काय बोलतोय, परीक्षकांनी मी काय बोलतोय त्याच्याकडे लक्ष द्यावं, भाषेवर लक्ष देऊ नये. अशी विशाल सह्याद्री त्या काळात पेपर होता आणि सकाळी हेडिंग त्या पोराचा फोटो आणि रोमचा की चुनचुनीत रोम. आणि फक्त पुरींचं काहीच आलं नाही, फक्त त्या रोमचं आलं की परीक्षकांनी, भाषेचा अर्थ एकच होतो की मी काय बोलतो हे तुला कळायला पाहिजे. भाषेचा तेवढ्या पुरताच अर्थ आहे. शुद्ध आणि अशुद्ध भाषा असूच शकत नाही बरे. त्यामुळे आम्ही बोलतो ही अशुद्ध नाही, आम्ही बोलतो ती शुद्धच भाषा. तर भाषेवरून असं सांगितलं जातं की आपल्या ग्रामीण बोलीभाषा आहे, दलितांची बोलीभाषा वेगळीच आहे, आदिवासींची बोलीभाषा वेगळी आहे आणि हे सगळं साहित्यात आलेलं आहे. पूर्वी जे साहित्य ललित होतं ते फक्त विशिष्ट प्रकारच्या लोकांनी लिहिलेलं साहित्य होतं आणि आम्ही लिहितो ज्या भाषेत लिहितो त्याच भाषेत तुम्ही लिहायला पाहिजे असा त्यांचा आग्रह असायचा. आणि त्यामुळे बाकीच्या लोकांना ते लिहिता येत नसायचं. त्यामुळे साहित्यात, सिनेमात आणि नाटकात विशिष्ट प्रकारची मंडळी होती, हे बाकीचे लोकच नसायचे तिथे. बाकीच्या भाषाच येत नव्हती, कारण त्यांची भाषा यांना येत नव्हती. जे त्याला शुद्ध म्हणायचे ती शुद्ध भाषा यांना येत नव्हती खेड्यातल्या पोरांना. मग असं झालं की दलित साहित्य जन्माला आलं आणि दलितांची भाषा पॉप्युलर झाली. इथपर्यंत नाही झाली, 7 समुद्राच्या पलीकडे गेली. आणि ज्यावेळेस भारतातलं कुठलं साहित्य असं जगात विचारलं जातं त्यावेळेस फक्त दलित साहित्याचं नाव येतं, बाकीचं काय साहित्य हे जगाला माहित नाही. कारण सगळे आत्मचरित्र आणि सगळ्या कविता संग्रह ट्रान्सलेट होऊन तिकडे गेलेले आहेत. दुसरी भाषा ग्रामीण आली आणि मी ग्रामीण भाषेला पण वर्चस्व मिळालं, मोठेपण मिळालं आणि आपली कविता छापली जाती, कथा छापली जाती आपल्या भाषेतली. त्यामुळे ते साहित्य मोठं झालं आणि त्या भाषेला क्रेडिट मिळालं. आदिवासी साहित्याचं दुःख आदिवासी भाषेत लिहिलं गेलं आणि त्या भाषेलाही मोठेपण मिळालं. त्यामुळे ज्या विशिष्ट प्रकारची भाषा होती ती गौण झाली, गौण ठरली गेली आणि बाकीच्या भाषांना जास्त किंमत आहे. त्यामुळं माझं काय म्हणणं आहे, माझं काय दुःख आहे, मला माझ्या भाषेत जास्त मानता येईल. इंग्रजी भाषेत कितीही जाऊ द्या पुढं, पण तुम्ही ज्यावेळेस मराठी भाषेत बोलताना की मातृभाषा ही मातृभाषा असते, त्याच्यातले संस्कार, त्याच्यातले व्यवहार हे त्या भाषेलाच प्रिय असतात आणि त्या भाषेतच कळतात, ते इंग्रजी भाषेत कळत नाही. त्यामुळे जी आपली मातृभाषा कोणतीही असो तीच आपल्याला समृद्ध बनवते असं माझं मत आहे. मी परत एकदा नामदेव ढसाळांकडे घेऊन जातो मला, की नामदेव ढसाळांची कविता जे प्रस्थापित लेखक होते, प्रस्थापित वाचक पण होते, यांना सुरुवातीला समजलीच नाही, पण ती तुम्हाला समजली. काय कारण? त्याच्यातली 2 कारणं होती की जी बोलीभाषा होती. मी तेंडुलकरांनी सांगितलं ना की याच्यात तू फार वाईट वाईट शब्द आहेत रे म्हणे, आता तू सांगितलं म्हणून मला कळतं इतके वाईट शब्द आहेत आणि हे साहित्यात कोणी लिहिले नाहीत असे शब्द, कारण साहित्याला ते मंजूर नाही. शिवाय कुठं साहित्यात येतात का? तर नामदेव म्हटलं नाही ना. पण मला एक सांगा म्हटलं सर की तुमचे वाक्प्रचार आणि म्हणी काय आहे? एक तरी म्हण आणि एक तरी वाक्प्रचार मला असा सांगा की जो अश्लील नाही. कोणताही वाक्प्रचार सांगा म्हटला मराठीतला. अश्लील मधूनच का सांगावं लागलं त्या लोकांना? त्याचा कवी लेखक कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? की म्हण कोणी लिहिली?
हा वाक्प्रचार कोणी लिहिला माहिती आहे तुम्हाला? सर म्हटलेला आहे. मग हे जसं लोकवाङ्मय आहे, मौखिक परंपरेनं आलेलं आहे की प्रत्येक स्त्री काय करायची जातीवर बसल्यावर तिचं दुःख त्याच्यात ऍड करायची आणि ती जातीवर गाणं म्हणायची. मग ते गाणं दुसरीकडे जायचं. मग जी जातीवर बाई बसायची ती तिचं दुःख त्यात ऍड करायची आणि ती कविता अशी मोठी 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 होत जायची. काय असायचं त्यात की ज्या वेळेस स्त्रियांना बोलायचीच परमिशन नव्हती, अशा काळात स्त्रिया आपल्या नवऱ्याचं, आपल्या दिराचं, आपल्या सासऱ्याचं असं गाणं कोणाला सांगतील काय? मग त्या काय करायच्या? त्या कविता करायच्या आणि त्या जातीवर म्हणायच्या. कारण जातीवर फक्त त्याच असायच्या, पुरुष मंडळी कोणीच नसायची. आणि त्या आपल्याच मनाला सांगत राहायच्या आपलं दुःख. पण त्याचं काय झालं, मौखिक परंपरेनं जातीवरचं गाणं झालं आणि ते अनेक बायांच्या पर्यंत गेलं. आणि हे बायांना वाटायला लागले, अरे आपल्याला आपलं दुःख व्यक्त करता येतंय आणि जागा कोणती आहे? तर जात आहे. तर या संदर्भातल्या सगळ्या क्लुप्त्या ज्या होत्या त्या काळातल्या, त्या स्त्रियांनी मौखिक परंपरेनंच नेलेल्या आहेत. मला सांगा ना, कोण शिकलेले होते हे अभंग? सगळे लोक दोन मौखिक परंपरेनेच आलेले ना अभंग. लोकांच्या पाठ आहेत, हे शिकलेले नाही तरीही सगळे अभंग लोकांच्या पाठ आहेत. ते मौखिक परंपरेने आलेलं सगळं साहित्य आहे. आणि ज्या मौखिक परंपरेने आलेलं साहित्य आहे ते नामदेव ढसा म्हणतो की मौखिक परंपरेचं साहित्य माझ्यापर्यंत पण आलेलं होतं. माझी आई, माझी काकू, माझी चुलती, माझ्या भावकीतले लोक, माझ्या जातीतले लोक काय काय बोलायचे हे मी ऐकलेले ना लहानपणापासून. त्याचा वापर मी फक्त कवितेसाठी प्रथम केलेला आहे. आणि मग प्रथम केलेला कवितेसाठी वापर आहे, त्यात अनेक म्हणी सापडतील, अनेक वाक्प्रचार सापडतील, पण ते त्या आशयाला रूपक असे आहेत. म्हणून नामदेवची कविता मोठी ठरली. त्याचं कारण हे आहे, वेगळा आशय पहिल्यांदा त्यांनी दिला. तो सगळ्या साहित्याचा वेगळाच आशय दिला त्यांनी. आणि त्यांनी एका कवितेत म्हटलंय की मुक्तछंद अनिलांपासून सुरू झाला. अनिलांनी आरा देशपांडे, अनिलांनी एक दशपती नावाचा कविता संग्रह लिहिला आणि ते मुक्तछंद लिहिला. आणि नामदेव म्हणतो की तुमच्या मुक्तछंदाने मला संजीवनी मिळाली आहे. कारण बरं झालं यमकात आम्हाला लिहिता येत नाही, पण आता तुम्ही मुक्तछंद लिहिताय ना, तर आम्हाला मुक्त असं काही लिहिता येईल आणि आमची वेदना सुद्धा मांडता येईल. मग नामदेवांची कविता तुम्हाला आवडत गेली? नामदेवने एकूण सगळं दलित साहित्य मला आवडतं. पण कवी म्हणून नामदेव? कवी म्हणून नामदेव. मग अशाच आशयाची एखादी कविता तुम्ही लिहिली? हो, मी ते श्रमिक विचार निघायचा, आपल्या इथलेच होते भास्करराव जाधव, तर ते पुण्याहून श्रमिक विचार करायचे. त्या काळात मी कविता केली होती की दिवाळी. तर माझं असं म्हणणं होतं की दिवाळी एका घरात असत नाही, ती सगळीकडे सारखी असते. की आता इथे शेजारच्या घरात शिमगा आहे आणि तिथे शेजारच्या घरात दिवाळी, असं नाही चित्र असू शकत. तर मला ह्याच्यातून फक्त सामाजिक विषमता दाखवायची होती की मला इथूनही दिसतो एक दिवा मिनमिनता खोपटात विजू घातलेला. मला इथूनही दिसतो एक दिवा मिनमिनता खोपटात विजू घातलेला. तेथे झडते दुःखार्थ पानगळ अंधार फाडीत. तेथे झडते दुःखार्थ पानगळ अंधार फाडीत. तिथल्या अश्रूंना नसतोच कधी अत्तराचा वास. तिथल्या अश्रूंना नसतोच कधी अत्तराचा वास. आणि एकाच दिवशी एकाच शहरात नसते कधी अमावस्या आणि पौर्णिमाही. आणि एकाच दिवशी एकाच शहरात नसतेच कधी अमावस्या आणि पौर्णिमाही. मी ऐकून आहे की सती जाणाऱ्या स्त्रीचा आक्रोश ऐकू येऊ नये म्हणून पूर्वी वाजवले जात ढोल ताशे. मी ऐकून आहे सती जाणाऱ्या स्त्रीचा आक्रोश ऐकू येऊ नये म्हणून पूर्वी वाजवले जात ढोल ताशे. खोपट्यातील आक्रोश ऐकू येऊ नये म्हणून की काय, अजूनही दिवाळीला उडवले जातात फटाके फुलबाजी. अजूनही दिवाळीला उडवले जातात फटाके फुलबाजी. याच संदर्भाने मला पुढे असं विचारायचं की एकीकडे नामदेव ढसाळ हे कवितेमधले क्रांतिकारी कवी होते. त्यांनी कवितेला वेगळा आशय दिला आणि विशेषतः पाना फुलांच्या कवितेवरून त्यांनी दलितांचं, श्रमिकांचं, अशा पद्धतीचं स्त्रियांचं दुखणं मांडलं. असेच दलितांचं पहिलं आत्मचरित्र लिहिणारे दया पवार, ज्यांनी दलितांचे दुःख वेदना बलुतेच्या मधून मांडली. यांचा आणि आपला संबंध कसा आला?
मला वाटतं शंकरराव खरात अध्यक्ष होते अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे जळगावला. आणि आम्ही नुकतेच सगळेच नगरची ती मंडळी होती कवी ती लिहित होतो. तर आम्हाला ते कवी संमेलन पाहणं फार महत्त्वाचं वाटत होतं त्या काळात. आणि फार मोठमोठे साहित्यिकांना भेटता यायचं ना त्या काळात. मग आम्ही जळगावला गेलो होतो. तर दया पवार मला ओळखत होते. दया पवारांनी आणि मी एका रूममध्ये. आणि दया पवारांची मुलाखत त्यावेळी दया पवार म्हणजे खूप बलतमूळ गाजत होते. तर आपल्या इथे लियाकत सय्यद होता आकाशवाणीवर. तो लियाकत तिथे होता. कुठे? तिथे होते. भाया उपासनी, उत्तम कोळगावकर आणि ते आणि भटकर साहेब त्याचे मेन होते. तर ते म्हणे चला दया पवार मला तुमची मुलाखत घ्यायची आकाशवाणीवर. तर दया पवार एवढंच म्हटले की लियाकत या पोराची एक कविता ऐकला. त्यात त्यांना असं वाटलं कोण वगैरे असे कितीतरी कवी येतात वगैरे. तर म्हटलं हा ठीक आहे ऐकू म्हणे नंतर, पण तुमची मुलाखत मला पहिली घ्यायची. तू म्हणे अरे एक कविता ऐक ना, एक. माझी मुलाखत तर मी देणारच आहे ना, पण एक कविता ऐक ना. तर ते लियाकतला वेळ नव्हता. आणि ते फार मोठमोठे संमेलनाचे साहित्यिक आले होते, त्यांच्या मुलाखती घ्यायच्या होत्या. बरं ठीक आहे म्हणे चला. मग मी आकाशवाणीवर गेलो. तर त्यांची मुलाखत सुरू झाली. मुलाखत घेतली गेली. आणि मग दया पवारांनी सांगितलं आता मुलाखत झाली ना माझी, हां मग आता याची एक कविता ऐक. आणि मग माझी एक कविता मी ऐकवली. तर एक कविता ऐकवल्यानंतर मला लिहायला सांगितलं दुसरी पण म्हण. मग दुसरी म्हटली, मग तिसरी पण म्हण. मग तिसरी म्हटली, मी 10 कविता म्हटली. मग दया पवार म्हटले की तुला एक कविता ऐकायला मगाशी वेळ नव्हता आणि आता तू 10 कविता ऐकलेल्या आहेस, हे कशा? आणि म्हटलं सॉरी सर, मला आता एक सांगा. त्याने बोलवलं रेकॉर्डिस्टला, म्हणे तयारी कर स्टुडिओमध्ये, मला ह्या सगळ्या कविता रेकॉर्ड करायच्या. माझं पहिले रेकॉर्डिंग आकाशवाणीचं सय्यदने केलं होतं आणि त्या 10 कविता एका वेळी केल्या होत्या. त्या एका वेळी केलेल्या 10 कविता त्याने ब्रॉडकास्ट केल्या. त्याच्यावर पत्र मागवली, ती पत्र परत ब्रॉडकास्ट केली, या कवितेबद्दल काय वाटतं तुम्हाला. आणि एके दिवशी पु ल देशपांडे जळगावला आले होते. ते आकाशवाणी त्यांची मुलाखत घ्यायला ऐकत होता. तर पुलांना त्यांनी माझ्या कविता ऐकवल्या. पुलं म्हणे कोण कवी हा? तर म्हणे आहे एक नवीन कवी. अरे असं म्हणे पत्ता तिथं ऐकत होता, दे ना म्हणे. पुलांनी माझा पत्ता घेतला लियाकत करून आणि मला मिरजगावच्या पत्त्यावर पुलंचं पत्र आलं होतं. ते पोस्ट कार्ड होतं की पुण्याला कधी आलात तर अवश्य मला भेटल्याशिवाय जाऊ नका. मला लियाकत सय्यदनं जळगाव आकाशवाणीवर तुमच्या कविता ऐकवल्या, मला त्या खूप खूप आवडल्या. पुलंचं पत्र म्हणजे त्या काळातलं खूप मोठं पुरस्कार, खूप मोठा पुरस्कार. दया पवार त्यांच्याच लेखामुळं महाराष्ट्र टाइमच्या मोठे झाले. यशवंत मोहरांवर त्यांनीच लिहिलं होतं उत्थान गोपावर. तर पुलंचा सारख्यांचं पत्रही मला मिळालं होतं, भेटलं होतं. त्यामुळं मी खूप नशिबान आहे असं मला वाटतं त्या काळात. पुढं सगळ्यात महत्वाचं जे तुमच्या जीवनामध्ये जे काही आपण म्हणू की परिवर्तन होण्यासाठी जी नवीन चालना मिळणं, हे तुमच्या आणि रामदास फुटाणे यांची ओळख होणं हे आहे. हे का महत्वाचं आहे मला वाटतं, रामदास फुटाणे आणि तुमची ओळख. रामदास फुटाण्यांनी एक केलं की खेड्यापाड्यातील जी आमच्यासारखी चांगली लिहिणारी पोरं होती ना, ती पुण्या मुंबईमध्ये जाऊन त्यांनी वाजवली. मला वाटतं त्याचं पहिलं पुस्तक आलं, आम्हाला पहिले पुरस्कार मिळाले होते दामाने पुरस्कार, पण मला वाटतं नागराजचं पहिलं पुस्तक आलं होतं. आणि सगळ्यांनी सांगितलं की हा पोरगा चांगला लिहितो. तो ठीक आहे मग ह्याला पुरस्कार द्यायचा, म्हटलं मग देऊन टाका. नागराला दामाने पुरस्कार मिळाला होता पहिल्या पुस्तकाला. तो त्याचं कारण तेच होतं की रामदास फुटाणे हे सगळ्या महाराष्ट्रातलं जे क्रीम आहे ते वेचतात आणि ते पुण्या मुंबईमध्ये नेऊन वाजवतात. एकही साहित्यिक, अगदी बाबा बोरकर असो, पाडगावकर असो, करंदीकर असो, नाही तर बापट असो, नाही तर शांताबाई शेळके असो, कोणीही आपल्यानंतर एखादा कवी चांगला यावा आणि तो तिथे लोकांना दाखवावा असं कधीही केलेलं नाही. यांच्याशिवाय दुसरे कवीच नव्हतेच करत. आणि मग त्यांनी त्यांच्याच कविता म्हणायच्या, लोकांनी त्यांनाच बोलवायचं. पण यांच्यापेक्षाही चांगले लिहिणारे होते, पण यांनी ते लोकांच्या समोर नेले नाही. रामदास फुटाणे कवी नाही आहेत, ते स्वतः म्हणतात मी कवी नाही, मी वात्रटिकार आहे. आणि माझी वात्रटिका फक्त काल सापेक्ष असते, तो वेळ संपले की माझं कविता संपते. पण त्यांनी सगळ्यात आमच्यासारखे जे कवी आहेत ते मुंबई पुण्याला नेऊन वाजून दाखवले की पहा आमच्या खेड्यातलं नाणं कसं कणकणीत वाजतंय. तर त्यामुळे ते ग्रेट आहे. आणि मग असं होतं की
ग्रामीण भागातल्या आदिवासींच्या कविता ही पुणे मुंबईच्या लोकांना कळल्या? कळतात ना. आता एक सांग, आमच्याकडे तुकाराम धांडे आदिवासी कवी, तुकाराम धांडेची भाषा कळत नाही असं नाही. तुकारामाला सांगितलेलं आहे आम्ही की तू अगोदर त्या भाषेचा अर्थ सांग आणि मग त्यांना ती कळेल. मग तो त्याच्या आदिवासी भाषेतले याला काय म्हणतात हे सांगतो अगोदर आणि नंतर ती कविता प्रेझेंट करतो. अप्रतिम कविता. या दरम्यान तुमची अत्यंत चांगली चाललेली म्हणजे अनेक कविता आहेत. त्यापैकी साधारणतः श्री किंवा स्त्रीचं दुःख मांडणारी अशी एखादी कविता तुम्हाला जर आठवत असेल? चालते. ओके. एक डॉक्टर माहिती ना, ते डॉक्टर होते MBBS. तर चर्चा अशी व्हायची आमच्या दोघांची पण खूप खूप. तर तिला मी असं खूपदा सांगितलं की तुला कळतं ना, ते शरीरशास्त्र कळतं. तर ती म्हणे काय फिलॉसॉफी वगैरे काय असते, तर आम्हाला जे सत्य आहे ते समजतं म्हणे. काय तर तत्वज्ञानात जाणं, मग ते तर्क करणं वगैरे आम्हाला जमत नाही. आम्हाला थेरी फार महत्वाची, प्रॅक्टिकल महत्वाचं, थेरी नाही. ठीक आहे ना म्हटलं, तुला जे समजतं त्याला विज्ञान म्हणतात, पण तुला जे समजत नाही ना त्याला तत्वज्ञान म्हणतात. आणि मग तिला एक अशी कविता म्हणून दाखवली की तू विच्छेदन करतेस वरच्या कातडीची झूल, तू विच्छेदन करतेस वरच्या कातडीची झूल, तरी कातडीला कातडीची कशी पडत जाते भूल, तरी कातडीला कातडीची कशी पडत जाते भूल. तू जोगतेस माणसांना वरच्या हाडा मांसावरून, तू जोगतेस माणसांना वरच्या हाडा मांसावरून, मग कुठून येतात भावनांचे कबुतरे धागा धरून, मग कुठून येतात भावनांचे कबुतरे धागा धरून. तुझी शरीर हाताळून मरून गेली का संवेदना, तुझी शरीर हाताळून मरून गेली का संवेदना. तुला बोचत नाही का तुझ्याच कातडीची वेदना, तुला बोचत नाही का तुझ्याच कातडीची वेदना. अगं अवयवांना जपत तू सांगतेस त्यांचे गुणधर्म, अगं अवयवांना जपत तू सांगतेस त्यांचे गुणधर्म. माणसांना चुकवता येतो का कधी त्याचा शरीर धर्म, माणसांना चुकवता येतो का कधी त्याचा शरीर धर्म. तू उगाचच चाचपडत आहेस विज्ञानाचा सोबत असून दिवा, तू उगाचच चाचपडत आहेस विज्ञानाचा सोबत असून दिवा. बघ बघ मी नुकताच अंधारातून उजेड आणला आहे नावा, बघ मी नुकताच अंधारातून उजेड आणला आहे. खर तर स्त्रियांचं दुःख सुद्धा एक महत्वाची वेदना एकूण साहित्यामध्ये आहे. ज्यावेळी हे सर्व कवी, विशेषतः कवी लेखक लिहित होते, पहिल्या पिढीतील मोठे कवी यांच्यामध्ये दोन पद्धतीचा वाद होता. तो वाद होता असा होता की कलेसाठी कला आणि जीवनासाठी कला. हो, नाशिक फडके आणि खांडेकर. आपलं मत काय की काय म्हणजे कलेचं प्रयोजन असायला पाहिजे का कला ही कलेसाठी आहे? दोन गोष्टी आहेत. कला जी आहे ती कलेसाठी आहेच, पण जीवनासाठी सुद्धा असणं आवश्यक आहे. की एक सांगतो की जर उपाशी माणूस असेल आणि त्याला तुम्ही खूप अगदी चांगलं संगीत ऐकायला घेऊन गेले तर त्याचं तिथे लक्ष नाही लागणार. त्याच्या मूळ काय, भूक, त्याच्या पोटात भाकर नाही, अन्न नाही. पोटात जर असेल ना तर सगळ्या गोष्टींचा आनंद घेता येतो, पण पोटातच नसेल तर तुम्हाला काहीही दाखवलं तरी तुमचं लक्ष तिकडे लागत नाही. म्हणून कला जी आहे ती जीवनासाठी आहे. नाशिक फडक्यांचं म्हणणं होतं तसं नाही, पण खांडेकरांचं म्हणणं असं होतं की ही जीवनासाठी कला आहे आणि कला ही जीवनासाठीच वापरली गेली पाहिजे. आता जे दलित साहित्य आलेले वगैरे सगळे, तर त्याचा मला बहुतेक कॉन्सेप्ट असाच वाटत राहतो की कला 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 म्हणून तुम्ही काय त्या कलेला हे नका लिहू. जेवढे कलाकार आहेत ते कलाकार अजूनही उपाशीच का मेले, त्याचा शोध कधी लावता येईल काय?
कारण लोकांनी म्हणायचं नाही, अरे काय तू, काय तुझी कला आहे, पण एकही कलाकार श्रीमंत झाला नाही. का? याचं कारण काय? कारण कला ही लोकांच्यासाठी आहे आणि तुमच्याकडे तुम्हाला जर दुःख नसेल तर तुम्ही ते व्यक्त करू शकत नाही चांगले. तुमचं पोट भरलं तर तुम्हाला ती कविता चांगली लिहिता येणार नाही, असं पोट भरणाऱ्यांचं म्हणणं आहे. बरोबर. म्हणजे त्यांनी आयुष्यभर उपाशीच राहायचं आणि यांना कविता चांगल्या द्यायच्या. म्हणजे यांनी हसावं, यांना आनंद मिळावा म्हणून कलाकारांनी उपाशी राहायचं आणि कला पेश करायची. हे म्हणणं दादांचं खोटं होतं, चुकीचं होतं. कोणत्याही लिखाणाला, कोणत्याही कलेला हे प्रयोजन असायलाच पाहिजे. प्रयोजन असायला पाहिजे, कारण असायला पाहिजे. ती कला का आहे? आणि जे जे काही आता म्हणतात लोक की आज फार म्हणजे लोकसाहित्य, लोकवाङ्मय, तर या लोकांची सुद्धा कला कशी आली? ते अशिक्षित होते, त्यांना शिक्षण नव्हतं आणि परंपरेने जे आलेलं आहे घरातून, तर ते समाजाने दिलेले आहे. त्यांनी आणून ते घेतलं नव्हतं आवडीनं. ते डोंबारी खेळले, तर डोंबारीने का खेळले, त्या तारेवर का खेळतात? तर त्यांना मूळ शिक्षण नाही. शिक्षण नाही म्हणजे नोकरी नाही, नोकरी नाही म्हणजे पैसा नाही, आणि पैसा नाही म्हणजे काहीच नाही. तर मग नाही, ते डोंबारी खूप चांगले खेळतात. अरे पण डोंबाऱ्याच्या पोरांना ॲथलेटिक्स मध्ये जर तुम्ही नेलं, तुम्हाला नाही वाटत ते पहिलेच आणतील बक्षीस तुमच्यापेक्षाही जास्त? त्यांना तुम्ही ॲथलेटिक्स मध्ये नेता का? सरकार नेतं का? का नेत नाही? की तुम्हाला, त्यांना तर कुणीच शिकवत नाही, तुम्हाला तरी शिकवतात शिक्षक. या पोरांना कोण शिकवतं? टायगर फिरवणं, त्या कडीतून आतून जाणं, त्या जावळातून जाणं कोण कोण शिकवतं? मग हे न शिकवता जर शिकतात तर तुम्ही त्यातून प्रशिक्षण दिलं तर हे पोरं मेडल आणतील. त्यामुळे आपण कला म्हणून तसंच तिकडे त्यांना दुर्लक्ष करणं ही अतिशय वाईट गोष्ट आहे असं मला वाटतं. तर त्यांची कला जगाच्या पाठीवर कशी जाईल ते सरकारचं काम आहे, ते सरकारने केलं पाहिजे. आता असं जरी असलं म्हणजे प्रयोजन असायला पाहिजे असं तुम्ही म्हणता, पण तुमची कविता जर बघितली तर ती म्हणजे तिला प्रयोजन आहेच, परंतु ती कोणत्या उदाहरणार्थ ग्रामीणमध्ये नाही अडकली, उदाहरणार्थ दलितमध्ये नाही अडकली, किंवा प्रस्थापित साहित्यामध्ये पण ती मोडत नाही. तुमची कविता अशी सर्वांनाच भावते, सर्वांच्यासाठी आहे असं वाटतं. तिला असं वाटत नाही की ही दलित किंवा ग्रामीणसाठी किंवा दलित व्यक्तींसाठी लिहिली किंवा शेतकऱ्यांसाठी लिहिली असं वाटत नाही. ही कवितेचा आशय शोधताना, कविता लिहिताना ठरवलं होतं की माझी कविता कोणत्याही विचाराचं प्रतिनिधित्व करणार नाही. माझी कविता निखळ कविता राहील आणि कविता ही माणसासाठी असते. मी जातच मानत नाही, त्यामुळं अमक्या जातीसाठी मी कविता लिहिली असं मी ठामपणे सांगू शकत नाही. कारण मी जात मानत नाही, मला जात आवडतच नाही कुठलीच. आणि मग जातीच्या संदर्भात लिहिणं म्हणजे आपण आपली जात परत फिक्स करणं आणि दुसऱ्याला नावं ठेवणं असं होतं. की दुसऱ्याने जात त्यांची ठेवली, त्यांच्या जातीचा अपमान झाला तर आपल्याला वाईट वाटतं, आणि आपण आपल्या जातीबद्दल हे करतो तर मग आपल्याला काहीच वाटत नाही का? तर मग सर्वार्थाने कुठली कविता चांगली असेल की जी माणसाची वेदना व्यथित करते, लिहिते, ती मला कविता फार महत्त्वाची वाटते. आणि माझ्या कवितेचा केंद्रबिंदू माणूस आहे, जात नाही. त्यामुळं मी माणसांची कविता लिहिली, त्यांच्या दुःखाची कविता लिहिली. मला एखादा प्रसंग जर दिसलाच तर त्यांची कविता लिहिली. मी जातीवर लिहिली, मी धर्मावर लिहिली, की ज्या अनिष्ट रूढी परंपरा आहेत त्यांच्यावर तर मी लिहिलेच. एखादी आठवती कविता? मला आता पुढच्या महिन्यात एक सिनेमा लागेल, त्यात ती गाणं म्हणून गेली. प्रार्थनेचा झाला शाप, झाली आशीर्वाद शिवी, प्रार्थनेचा झाला शाप, अरे उपदेशाचे क्षणात विष होई आपोआप. शाही लोकांच्या हातात गाभाडली लोकशाही, शाही लोकांच्या हातात गाभाडली लोकशाही, अरे भीक मागता मागता स्वातंत्र्यात मेली आई. धर्मपीठे देती आता शस्त्रे गारद्यांच्या हाती, धर्मपीठे देती आता शस्त्रे गारद्यांच्या हाती, अरे धर्म नावाच्या खुशाची वाटे गर्भाला ही भीती. आता आपुल्या श्वासाची तरी कुणी द्यावी हमी, आता आपुल्या श्वासाची तरी कुणी द्यावी हमी. साऱ्या विषारी वायूने
आता सारवली वा. भूमी, साऱ्या विषारी वायूने आता सारवली भूमी. म्हणजे एकूणच ग्रामीण किंवा दलित किंवा तथाकथित शहरी साहित्य याच्यामध्ये कुठं तुम्ही व्यवस्थित सापडत जरी नसला तर आशय मात्र तुमचा कायम आहे, सामाजिक आशय कायम आहे. हे काय कशामुळे? नाही नाही, सामाजिक आशय हेच तर आपलं सगळ्यात जगण्याचं मोठं एम आहे. पण मला एक वाटतं की माझा प्रेम कवितेचा हा जो प्रयोग होता, तर मला प्रेम कविता लिहायच्या नव्हत्याच, पण दलित साहित्य इतकं अडकलेले होते एकाच प्रतिमांच्या संदर्भात, एकाच आशयात, तर तिथून सुटण्याचा कुठलाही मार्ग मला सापडला नाही. आणि अजूनही जे प्रयोग व्हायला पाहिजे दलित साहित्यात तर ते होत नाही. असा की जसं बाल साहित्य आहे, तर बाल साहित्याबद्दल दलित साहित्याने काही लिहिलेलं नाही. बरोबर. तर साहित्याची व्याप्ती आणि साहित्य मोठं कधी होतं, त्याचा प्रवाह मोठा कधी होतो, की ज्यावेळेस सगळे प्रवाह त्याच्यात येत राहतात आणि मग ते साहित्य मोठं मोठं होत राहतं. तर दलित साहित्याचं एकांगी साहित्य जरी असलं, जे झालेलं असलं, तरी आता पहा, दलित साहित्य अगोदर म्हणा असं म्हणायचे, नंतर ते प्रबुद्ध साहित्य असं म्हणा असं एक ओरड सुरू झाली. नाहीतर आता ते प्रबुद्ध साहित्य किंवा बुद्धिस्ट साहित्य म्हणा असं एक प्रयोग सुरू झाला. म्हणजे आता मग तर असं जर म्हणायचं असेल तर मग दलित साहित्य म्हणून जे मोठेपण मिळालं त्याचं काय? मग दलित शब्द हे करून टाकायचा का, संपून टाकायचा का? मग दलित साहित्य हा शब्द जर संपला तर मग पुढे प्रश्न, दलित साहित्याची किंमत ती कशी राहणार? कारण ते दलित साहित्य म्हणून आलेले ना, ते बौद्ध साहित्य म्हणून आलेलेच नाही, ते सम्यक साहित्य म्हणूनही आलेले नाही. मग ते साहित्य कोणतं आहे? तर साहित्य कोणतंही असो त्याची वेदना महत्वाची असं मला वाटतं. त्या साहित्याला तुम्ही काही नाव दिलं ते काय फरक पडणार नाही ना, त्याची वेदना सांगते ना की हे साहित्य कोणतं आहे. त्यामुळे नावात आहेच काय, शेक्सपियर म्हणायचं की नावात काय, नाव कुठलं असलं तरी चालतं. गुलाबाचा गंध काय चाफ्यासारखा थोडाच येणार, गुलाबाचा गंध गुलाबासारखाच येईल ना. तर नावात काय असं म्हणतात, तर मलाही तसंच वाटतं की बाबा त्याला काही नाव दिलं दलित साहित्याच्या तर काही फरक पडणार नाही. त्याची वेदनाही ती महत्वाची आहे, त्याचं दुःखही ती महत्वाची आहे, त्याची प्रतिमाही ती महत्वाची आहे आणि त्याचा आशय आहे तो महत्वाचा आहे. त्यामुळे दलित साहित्य असो नाही तर आणखी सम्यक साहित्य असो नाही तर बौद्ध साहित्य असो, कुठलंही साहित्य असो त्याला नाव काही द्या, त्याची वेदना आहे तशीच राहणार आहे. तुम्ही हे सगळं करत असताना कविता हे कवितेच्या रूपानं तुम्ही वेगवेगळ्या प्रतिमा, वेदना आणि मनातलं प्रेम हे सर्व मांडत होता. खरं तर हे तुमचं जगणं होतं. बऱ्याच वेळा असं होतं की दुसऱ्यांचं दुःख हे सुद्धा आपलं दुःख असतं आणि बऱ्याच वेळा असं होतं की प्रेम न करता सुद्धा एखादा कविता लिहू शकतो. हो, कल्पना लिहू शकतो. हे काय, हे कसं करतं? कसं म्हणतात ते, आता जुनी एक अशी म्हण होती की जे न देखे रवी ते देखे कवी. याचा अर्थ काय की इमॅजिन करणं, नाही प्रेम केलं मी, पण मी अनेक मित्रांचं तर प्रेमात काय काय घडलं काय काय ते ऐकतच असतं, तर माझ्याकडे ते कुठून येतं? आपोआप नाही येत. तर त्या मित्रांनी ज्या सांगितलेल्या घटना आहेत त्याच्या प्रेमाच्या, त्याला काय वाटलं, तिला काय वाटलं, ते याचे कन्सेप्ट मी मनात गोळा करत असतो आणि त्या आशयाला मी शब्दरूप देत असतो. मी कवी असल्यामुळे, माझ्याकडे प्रतिभाशक्ती असल्यामुळे, माझ्याकडे शब्द सामर्थ्य असल्यामुळे, माझ्याकडे प्रतिमा असल्यामुळे मी हे सर्व त्या आशयाला त्याच्या साच्यात बसवतो आणि कविता करतो. तर कविता अशी पण होऊ शकते. बरोबर. हे सगळं विशेषतः तुम्ही अनेक राजकीय लोकांच्या मंचावर जाऊन कविता म्हटलेल्या आहेत. तर कविता किंवा साहित्य आणि राजकारण आणि राजकीय नेते यांचा काय संबंध आहे का? आणि या राजकीय लोकांना साहित्य कळतं का खऱ्या अर्थानं? हा वाद खूप दिवसापासून चाललेला आहे की मला असं वाटतं माझ्या संपर्कात जेवढे जेवढे राजकीय पुढारी आलेले होते, अगदी सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना, विलासराव देशमुख आणि अनेक सगळ्या पक्षांचे, तर बऱ्याच लोकांना साहित्य कळतं आणि नुसतं कळत नाही तर त्यांनी साहित्य संमेलने घेतलेली आहेत दरवर्षी. त्यांनी साहित्यिकांची कदर केलेली आहे. ढोबळे सरांनी मंत्री असताना आमच्यासाठी लक्ष्मणराव ढोबळे ते दरवर्षी तिथे एक संमेलन घ्यायचे. कुठे? मंगळवेढ्यात. सुशीलकुमार शिंदे दमानी पुरस्काराला तर असायचे.
नंतर विलासरावही असायचे, नंतर तिकडे रामकृष्ण मोरे ते यशवंतराव चव्हाण याच्यावर असायचे. कलमाडी तर पुण्याचं हे गणपतीचा आता प्रयोग चाललेले आहेत. ते कोणतं पुणा फेस्टिवल, तर तिथं दरवर्षीच कोट्यावधी रुपये खर्च करतात ना, हेमा मालिनीपासून तर सगळेच असतात. आणि आमचं आता 24 तारखेला संमेलन आहे. त्यामुळे राजकारण्यांना कळत नाही असं नाही, उलट राजकारण्यांना साहित्यिक आवडतात आणि त्यांच्या जवळ जायला आवडतं. आता त्याचं कारण काय त्यांचं आहे राजकीय मला माहित नाही, पण त्यांना साहित्यिक आवडतात आणि साहित्यिकांचा सहवासही त्यांना जास्त आवडतो. त्याचं वाचन असतं साहित्य. हो, खूप आहे. मी सांगतो, ढोबळे सरांचा जो तुम्ही व्याख्यान साहित्यावर ऐकलं तर तुम्ही अचंबित व्हाल. सुशील कुमार शिंदे, ढोबळे सर, नंतर तुमचं विलासराव देशमुख, खूप काय असे आहेत राजकीय नेते की ज्यांचं साहित्यावर गाढा अभ्यास आहे. एक तर ही राजकीय लोक झाली की राजकीय लोकांना कळतं. कदाचित आपला हा गैरसमज आहे की राजकीय लोकांना ते त्यांच्या प्रचाराचं साधन म्हणून वापरत असतील, किंवा एक कार्यक्रम घ्यायचा आहे, मला पण सांस्कृतिक गोष्टी कळतात हे दाखवण्यासाठी असेल. पण हा कदाचित गैरसमज पण असू शकतो. पण सामान्य लोकांना कविता कळणं खरं तर एकूणच साहित्य प्रकारातला सगळ्यात अवघड असा प्रकार आहे. सामान्य लोकांना कविता कळणं ही कधी सुरुवात झाली? कारण बऱ्याच वेळा असं होतं की कविता इतकी अवघड लिहिली तरच ती कविता, आणि एक शब्दबंबाळ अशा पद्धतीने अकॅडमिक. हा हा तर ही कविता लोकांना कळायला कधी सुरुवात झाली? काय केलं माहितीये का, की मध्यंतरी मुक्तछंद आला आणि अकॅडमिक जे लोक आहेत तर त्यांना असं वाटायला लागलं की मग जर अवघड नाही लिहिलं, सोपं लिहिलं, तर मग आपण प्राध्यापक आहे ते कसं करणार. मग मी प्राध्यापक आहे असं कळवण्यासाठी ते अतिशय अवघड लिहितात आणि मग अवघड लिहिणारा हा प्राध्यापक आहे असं समजलं जातं. हा, आणि सोपं तर काय कोणी लिहितं ना, मग असं ते काय सोपं लिहिणं म्हणजे फार काय अवघड होत नाही. माझं म्हणणं आहे की सोपं लिहिणं फार अवघड आहे आणि मुक्तछंदाचे लिहिणं आहे ना, ती फार सोपी गोष्ट आहे. तुम्हाला काय त्याचा आशय कोणी विचारत नाही, काय लिहिलं तुम्ही ही प्रतिमा कशासाठी वापरली, काही सांगता येत नाही. पण त्यांचं जे म्हणणं आहे अकॅडमिक लोकांचं की मुक्तछंद आणि हे गेयता किंवा सोप्या भाषेत लिहिणं, तर मला असं वाटतं की सोप्या भाषा ही अवघडच असते, कारण सोप्या भाषेत जे तुम्ही लिहिता ते फार अवघड असतं, ते कळत नाही. पण तुम्ही मुक्तछंदात जे लिहिता ते लोकांना त्याचा आशय कळतं. त्या दोन्ही गोष्टी आहेत आशयाच्या दृष्टीनं, आणि सर्वसामान्य लोकांना कळतं. याचं एक कारण आहे की रामदास फुटाण्यांनी आमच्यासारख्यांना कवींना घेऊन खेड्यापाड्यातही कवी संमेलनं केली. कविता हा विषय खेड्यापाड्यातल्या लोकांचा नाही, अभंग आहे ठीक, पण कविता नाही. कविता हा फार अवघड विषय, आणि साहित्यात सगळ्यात अवघड विषय ती कविता आहे. कादंबरी नाही, नाटक नाही, कथा नाही, सगळ्यात अवघड विषय ती कविता आहे. कविता चांगल्या प्राध्यापकांनाही कळत नाही. असं तर मग असं जर असेल तर कविता ही रामदास फुटाण्यांच्या कार्यक्रमामुळे गेली असं मला वाटतं. म्हणजे महाराष्ट्रभर. कारण त्यांनी खेड्यातही कवितांचे कार्यक्रम केले, शहरातही केले, तालुक्यातही केले, आणि आम्हाला शहरात जिथे दाद मिळायची बरोबर तिथेच खेड्यातल्या लोकांनी दाद दिलेली. त्याला काय म्हणणार तुम्ही, त्यांना कळत नाही? त्यात दाद चुकली असती. अरे नाही, मला या वाक्याला आणि या ओळीला दाद मिळते शहरात, त्यांना कळतं. मग मला खेड्यात पण त्याच ओळीला कशी दाद मिळते? म्हणजे त्यांना कळत नाही असं नाही. त्यांना जर इतके अवघड अभंग कळत असतील तर कविता करणं फार सोपं. प्रस्तावित साहित्य कवी खेड्यापर्यंत पोहोचले नाही, ते अकॅडमिक अवघड लिहितात ना, आणि त्यांचं काय म्हणणं आहे की असं सर्वसामान्यांसाठी लिहितच नाही ना, आम्ही तर अकॅडमिकसाठी लिहितो ना. जे अकॅडमिक लोक आहेत त्यांच्यासाठी लिहितो. तर अकॅडमिक लोकांनाही काय कळतं हा प्रश्न नंतरचाच आहे, पण ते लिहितात मात्र तसं. तर मला आपण कवितेच्या अनुषंगाने चर्चा करतोय, पण तुम्ही जसे कवी आहात तसं तुम्ही ललित साहित्य पण लिहिता. का बोलावं असं वाटलं? कारण तुम्ही कथा लिहित नाही, तुम्ही नाटक लिहिलं नाही, पण ललित लिहिलं. नाटकाला लिहिलेला एक विषय असावा लागतो, कादंबरीला सुद्धा एका विषयाची फार मोठी आवश्यकता असते. कादंबरीचा कॅनव्हास फार मोठा असतो. तर ललित याच्यासाठी मी लिहिलं होतं की मला लोकसत्तांनी असं सांगितलं होतं की तुमच्या काही आठवणी आहेत आणि तुम्ही कवी आहात हे आम्हाला माहित आहे,
पण आम्हाला अपेक्षा असेल की तुम्ही ललित कसं लिहू शकता हे बघायचं आहे आम्हाला. हम्म. तर तुमच्या आठवणीच्या संदर्भातल्या काही गोष्टी असतील तर तुम्ही लोकसत्ताला द्या. आणि मला वाटतं ते कॉन्ट्रॅक्ट 6 महिन्याचं होतं फक्त. हो. आणि नंतर ते 6 महिन्यांनी वाढवून गेलं परत, म्हणजे ते वर्षाचं झालं. वर्षाचं. तर त्याचं कारण असं होतं की लोकांची खूप मागणी आहे, म्हणजे प्रकाश गोष्टी आम्हाला कवी म्हणूनच माहीत होती, हम्म. पण ते इतकं सुंदर ललित लिहितात हे आम्हाला माहीत नव्हतं. हम्म. त्यामुळे आता आणखी 6 महिने त्यांना वाटतं द्या. बरं. आणि 1 वर्ष मी ते ललित साहित्य, त्या माझ्या ज्या आठवणी आहेत तर त्या सगळ्याच अनुभव, चांगले वाईट, बरोबर. तर त्याच्यात त्या ललितमध्ये लिहिले आहेत. आणि त्या ललिताचं एक, मग ललित संग्रहाचं एक पुस्तक निघालं. बरोबर. हो. आणि ते छान पुस्तक निघालं. ते संग्रह झाले, सगळे लेख एका पुस्तकात आले, म्हणून ते सगळं संग्रहित पुस्तक झालेलं आहे, छान पुस्तक झालेलं आहे. मला असा एक प्रश्न विचारायचा की तुम्ही कविता गेयत, तुमच्या कवितेमध्ये गेयत आहे, तसं तुम्ही मुक्तछंदात पण लिहिली. सुरेश भट गझल लिहायची, हा गझलेचा प्रयोग तुम्ही कधी केला का? गझल, मी असं म्हणत नाही की गझल वाईट आहे बरं का, हं. पण मला गझल आवडत नाही याचं एक कारण आहे. हं. ते माझ्यापुरतं मर्यादित आहे. मी लोकांना असं म्हणत नाही की तुम्ही गझल लिहू नका, ज्यांना आवडतं त्यांनी खुशाल लिहावी. पण मला गझल आवडत नाही याचं एक कारण आहे की गझल हा प्रकार उर्दूमधला आहे, फारशीमधला आहे पहिला, नंतर तो हिंदीत आला. तर हिंदीमध्ये जे शब्द सामर्थ्य आहे, उर्दूमध्ये जी ताकद आहे शब्दांची आणि प्रतिमांची, ती मराठीमध्ये नाही. कारण जी भाषा आणि जे साहित्य ज्या भाषेला अनुरूप आहे त्या भाषेतच चांगलं दिसतं असं माझं मत आहे. पण सुरेश भाटांनी त्या गझल मराठीत आणल्या, हे फार त्यांचं मोठं काम आहे असं मी मानतो. सुरेश भाटांना सगळ्यात मोठ्या साहित्यिकांचा सामना करावा लागला. त्याचे एक कारण आहे की बाकीचे सगळे साहित्यिक जे मोठे होते, त्यांच्या समकालीन होते, ते सुरेश भाटांना कवी मानायला तयार नव्हते. आणि याचं दुःख शेवटपर्यंत सुरेश भाटांना राहिलेलं आहे. कारण गझल हा कवितेचा प्रकारच नाही आणि ती कविता नाहीच, असं समीक्षकांचं आणि बऱ्याच साहित्यिकांचं म्हणणं होतं. याचं कारण असं आहे की गझल ही कविता नाही. याचं कारण काय, तर ती कारागिरी आहे, शब्दांची जुळवाजुळव आहे. तीच शब्दांची जुळवाजुळव आहे असं साहित्यिकांचं म्हणणं होतं. की बघा, वर आहे म्हटलं की खाली नाही म्हणायचं. मग ते जुळवाजुळवी करताना तुमचा आशय तो निघून जातो मनातला. म्हणजे तुम्हाला जे सांगायचं ते जर निघून गेलं शब्दांच्यासाठी तर ती अवघड प्रक्रिया असते. आणि म्हणून गझल हा प्रकार जो आहे तो कारागिरीचा प्रकार आहे असं समजल्याने गझलकडं लोकांचा ओढा फार कमी आहे. आणि सुरेश भाटांनी त्याला अति उच्च स्थानावर नेऊन ठेवलंय. त्यामुळे सुरेश भाटांचे तर मी वैयक्तिकरित्या खूप आभार मानतो. कारण मराठीत सुद्धा इतकी चांगली गझल लिहू शकतो माणूस, पण तितकी प्रतिभा, सुरेश भाटा इतकी प्रतिभा लिहिणाऱ्याला असणं फार आवश्यक आहे, तरच त्याने ती गझल लिहावी असं मला वाटतं. बऱ्याच वेळा असं दिसतं की सुरेश भट असतील किंवा विशेषतः सामाजिक आशयाच्या अनुषंगाने लिहिणारे अनेक कवी आहेत. या कवितेने सामाजिक चळवळीच्या अनुषंगानं किंवा इथं चाललेल्या जे काय वंचितांच्या चळवळी आहेत, वंचितांचे प्रश्न आहेत, जसे स्त्रियांच्या संदर्भात लिहिल्या किंवा इतर कामगारांच्या संदर्भात जशा कविता लिहिल्या, तशा सामाजिक चळवळीच्या अनुषंगानं कविता लिहिल्या. तर तुम्हाला काय असे सुचले का? साधारणतः आपल्याकडे बरेचसे सामाजिक चळवळी, त्यांचे रंग, त्यांचे माझं एक मत आहे की प्रेम कविता लिहिणारे आयुष्यभर प्रेम कविता लिहितात. पाडगावकरांनी अगदी आता त्यांचं मला वाटतं 100ला गाठत आले, पण तरी सुद्धा ते प्रेमगीतच लिहितात. माझं असं मत आहे की विशिष्ट प्रकारच्या वयाची ती मागणी आहे प्रेम, आणि वय संपलं की ती मागणी संपते असं मी ठरवलेलं आहे. की म्हातारा झाला माणूस तरी तो प्रेम करायचं सोडतो असं नाही मला म्हणायचं. असं नाही. कारण हिरवटपणा असतोच, म्हाताऱ्या माणसातही खूप हिरवटपणा आहे, असतो, त्याने ते प्रेम करावं. पण या प्रेमापेक्षाही बाहेर अनेक विषय आहेत जे आपल्याला अतिशय म्हणजे हळवे करतात, आपल्याला वेदना देतात. तर असे विषय हाताळायला जर कवी असेल चांगला तर त्यांनी काही हरकत नाही. कारण तुम्ही एक पॅटर्न कवितेचा संपवलाय ना, प्रेम कवितेवर खूप लिहिलेलं आहे आणि परत परत तेच लिहून म्हणजे तुम्ही काय एकच अनुभव किती झाली ना प्रेमाचा, ते एकदा तो लिहून झालेला आहे अनुभव, त्याच्यावर काय परत चर्चा करायची. तर तो लिहून झालाय तर मी काही तसं लिहिणार नाही.
मी इथून पुढे खूप सोशल अशा कविता लिहिणार आहे. माझ्या बऱ्याच आता जे दुसरं पुस्तक आहे ते सोशल माइंडचं पुस्तक आहे, ते मुक्तछंदातलं पुस्तक आहे. त्या खूप चांगल्या कविता आहेत आणि मला असं वाटतं की प्रयोग करणं, मी तर म्हटलं मी अगोदरच प्रयोग केलेला आहे आणि मी प्रयोगशील माणूस आहे आणि मला प्रयोग करणं आवडतं. तो सक्सेस होईल नाही होईल त्याच्याबद्दल मला वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही. पण मला प्रयोग करणं आवडतं. साहित्यातले प्रयोग. साहित्यातले प्रयोग आवडतात. पहा ना, एखादा वैज्ञानिक अनेक प्रयोग करत राहतो. तो प्रथमच सक्सेस होतो असं नाही ना. अनेक प्रयोग केल्यानंतर एखादा प्रयोग त्याचा सक्सेस होतो. तर ते अनेक न झालेले प्रयोग आहेत ना त्याचे सक्सेस, त्याच्यामुळे तो सक्सेस झालेला असतो. मग मला पण असं वाटतं की ठीक आहे, आपण प्रयोग करत राहावं. जे लोकांनी केलं नाही ते आपण करायचं. अशी याची एक कविता आम्हाला ऐकायची. की खूपदा असं म्हटलं जातं की खूप दुःख आहे, खूप जाती येत आहे आणि हे कधी संपणार आहे. जे आशावादी लोक असतात त्यांना माहीत आहे की नाही, हे संपणार आहे. कधी काळी महात्मा फुले बाबासाहेब नव्हते त्यावेळेस खूप लोकांचं हलाखीचं जीवन होतं. पण बाबासाहेबांनी आणि महात्मा फुलेने ते बऱ्याच अंशी घालवलेल्या. तर अशी कुठलीच गोष्ट नाही जगात की जी संपत नाही. मला असं वाटतं ती संपते, पण संपवणारे असले पाहिजे. मला हे असंच वाटतं, मी पण अशी एक कविता लिहिली की मी आशावादी आहे आणि दुःख संपून जाईल कधी ना कधी, असं मला पण वाटतं. की पापण्यांचे पंख तटकन तोडून डोळ्यांची पाखरं उडून गेली क्षितिजाच्या ओढीनं दूर दूर. पापण्यांचे पंख तटकन तोडून डोळ्यांची पाखरं उडून गेली क्षितिजाच्या ओढीनं दूर दूर. अंधळ्या पावलांच्या जखमा आता झेलायला पाहिजेत खांद्यावर अलगद. अंधळ्या पावलांच्या जखमा आता झेलायला पाहिजेत खांद्यावर अलगद. कदाचित अंधाराच्या निबिड अरण्यात पावलातील रक्तफुलांची वाट होईल. कदाचित अंधाराच्या निबिड अरण्यात पावलातील रक्तफुलांची वाट होईल. हरकत नाही, मला माहित आहे की क्षितिजाच्या गर्भाला लाथ मारून उद्या सूर्य बाहेर येईल. मला माहित आहे क्षितिजाच्या गर्भाला लाथ मारून उद्या सूर्य बाहेर येईल. त्याची पिले अंधाराच्या कणाकणाला बिलगतील आणि रक्ताळलेल्या या वाटेवर निश्चितच सूर्यफुले उगवतील. खरं तर पुढे जाऊन असं म्हणता येईल की एकूणच सामाजिक चळवळीचे जे प्रणेते आहेत शाहू फुले आंबेडकर आपण त्यांना म्हणतो. तर अनेक साहित्यिकांनी, जर तो लेखक असेल तर लेखकाने लेखणीतून आणि कवी असेल तर कवितेतून, म्हणजे आज शाहू फुले आंबेडकरांच्या संदर्भात विशेष आंबेडकर आणि फुलेंच्या अनुषंगाने अनेक कविता, अनेक पद्धतीचं लेखन आलेलं आहे, गाणी आलेली आहेत. तुम्हाला या व्यक्तींच्या संदर्भात काव्यलेखन करावं असं वाटतं का? ही नावं इतकी मोठी आहेत की आपण फार छोटे आहोत आणि यांच्यावर कुणी लिहित नाही आणि लिहिलं नसेल असं मला नाही वाटत. लिहिणाऱ्यांपैकी तर ही नावं यांच्यावर कुणी ना कुणी काहीतरी लिहिलंच आहे. मी अजूनही सांगत असतो कॉलेजमध्ये गेले की सावित्रीबाई नसते तर कोणीही या पोरी आहे ना इथं बसलेल्या असतात त्या इथं बसल्याच नसत्या. त्या कुठेतरी घरात चुलीला आपला जाळ घालत बसलेल्या असतात. तर ह्या इथं आलेल्या आहेत ना, तर ह्या मूळ सावित्रीबाईमुळे आलेल्या आहेत. माझं तर असं म्हणणं आहे की सगळ्या स्त्रियांनी सावित्रीबाईचा फोटो आपल्या घरात लावणं फार अत्यावश्यक आहे. कारण आपल्या आईपेक्षा सगळ्यात जास्त महत्वाची बाई ती आहे. ही जाणीव स्त्रियांना नाही, मुलींना नाही, याचं मला जास्त वाईट वाटतं. कारण आईने शिकवलं म्हणजे कुणी शिकवलं, ते अगोदर आपल्या पहिल्या आईने शिकवलं सावित्रीबाईंनी आणि म्हणून आपल्या आया शिकल्या आणि मग आपल्या आया सुशिक्त झाल्या आणि त्यांनी आपल्याला शाळेत घातलं. पण सावित्रीबाईच्या अंगावर शेण फेकत होते लोक. 2 साड्या घालून द्यायच्या, ते एक साडी घालायची आणि एक पिशवीत, तिथे गेल्यानंतर ती बदलायची आणि ती पिशवीतली साडी घालायची. असं करून त्यांनी मुलींना शिक्षण दिलेलं आहे. आणि याची परंपरा जर असेल तर मग मला असं वाटतं की स्त्रियांनी त्या सावित्रीबाईला मानायला पाहिजे, जपायला पाहिजे. दुसरा मुद्दा असा आहे की बाबासाहेब, शाहू छत्रपती, महात्मा फुले यांच्यावर कोणी नाही कविता केल्या, सगळ्यांनी केलेली आहे. तर मी पण एक कविता केलेली आहे की तू खरा मेंढपाळ होतास बाबा, तू खरा मेंढपाळ होतास बाबा, तुझ्या मागे तुझ्या मेंढरांचा कळप विस्कटला. तू खरा मेंढपाळ होतास बाबा, अंधळ्या मुक्या बहिरेनेही चालावे तुझ्या पाठीमागे विश्वासाने, असा लाखात तू एक होतास. तू
तू खरा मेंढपाळ होतास बाबा, आंधळ्या मुक्या भैऱ्यानेही चालावे तुझ्या पाठीमागे विश्वासाने, असा लाखात तू एक होतास, तू गेलास. कधीतरी जाणार होतास म्हणा, तू गेलास, कधीतरी जाणारच होतास म्हणा, पण तुझ्या मागे तुझ्या मेंढरांचा कळप विस्कटलाय. पण तुझ्या मागे तुझ्या मेंढरांचा कळप विस्कटलाय, अगदी एक एक झालाय. तुझ्या उंचीची स्पर्धा करणारे बालिंगे आज अडकलेत सोनेरी कोंडवाड्यात. वा. तुझ्या उंचीची स्पर्धा करणारे बालिंगे आज अडकलेत सोनेरी कोंडवाड्यात. अरे त्यांच्याकडेही जावे म्हटले, पण त्यांच्या दारात आज शिपाई रोवले. वा. त्यांच्याकडेही जावे म्हटले, पण त्यांच्याही दारात आज शिपाई रोवले. बाबा तूच, फक्त तूच एकमेव मेंढपाळ होतास. आंधळ्या मुक्या भैऱ्यानेही चालावे तुझ्या पाठीमागे विश्वासाने, असा लाखात तू एक होतास. वा, क्या बात. खरं तर मला याच्याच अनुषंगाने एक प्रश्न विचारायचा आहे की अलीकडच्या ज्या सामाजिक चळवळी आहेत, विशेषतः श्रमिकांच्या चळवळी असतील किंवा विद्रोही सामाजिक चळवळी असतील, यांच्यामध्ये कविता किंवा गाणं हा एक त्यांचा जागृतीचा एक सगळ्यात मोठा भाग बनलेला आहे. तर हे का, म्हणजे बाकीचे साहित्यानं बाकी चळवळीत ते वापरलेलं नाही, ते पूर्वीच्याच प्रार्थना म्हणतायत, पूर्वीतीच ते म्हणतायत, परंतु इथं मात्र नवीन नवीन विषयाला अनुसरून अशा साहित्य रचना होत आहेत. जलस्यामधून आज नवीन गाणी येत आहेत आणि ती चळवळीसाठी लोकांना एकत्रित करण्यासाठी आणि चळवळी सांगण्यासाठी या गाण्यांचा उपयोग होतोय, कवितांचा उपयोग होतोय. तर हे होणं गरजेचं आहे किंवा नाही, हे होणं गरजेचंच आहे. आणि दुसरी गोष्ट एक आहे की तुम्हाला ज्यांना ज्ञान शिकवणार आहात, ज्यांना अर्थशास्त्र शिकवणार आहात, ज्यांना समाजशास्त्र शिकवणार आहात, ज्यांना राजकारण शिकवणार आहात, ज्यांना साहित्य शिकवणार आहात, तेच मूळ अडाणी आहेत. त्यांच्या तर त्याला काहीच करणार नाही अडाणी असल्यामुळे. मग प्रथम तुम्हाला सोप्या भाषेत त्यांच्या अडचणी सांगाव्या लागतील. की नारायण सुर्वेने गाणं लिहिलं होतं त्या काळात कम्युनिस्ट पक्षासाठी, की डोंगरी शेत माझं ग मी बेनो किती. आणि त्या कम्युनिस्ट पार्टीनं ते गाणं खेड्यापाड्यात शेतकऱ्यांच्या मध्ये म्हणायला सुरुवात केली. आणि मग शेतकऱ्यांच्या स्त्रियांना कळायला लागलं, बाई आपण आपलं एवढं मोठं दुःख आहे का? आडाचं पाणी पाणी ग मी शेंदावं किती. सरकार मेला युक्तो ठेवला, हिसकावून घेतो आमचा लोण्याचा गोळा. म्हणजे सावकार येतो, कर्ज दिलेलं असतं आणि आमचं सगळं शेतीचं पिकच घेऊन जात. तर हे कम्युनिझम अर्थशास्त्र काय आहे, तर कम्युनिझम हा या गाण्यातून मांडला गेला साध्या साध्या सोप्या भाषेतून. आणि मग स्त्रियांना कळायला लागलं, शेतकऱ्यांना कळायला लागलं, अरे आपला सगळ्यात मोठा चोर कोण आहे, आपल्यातला हिसकावून घेणारा तो सावकार आहे. तर त्या चळवळीने केलं. बापट आणि तुमचा मंगेश पाडगावकर, वसंत बापट यांनी समाजवादी चळवळ जी आहे राष्ट्र सेवा दलापासून त्या चळवळीला गाणी पुरवली. अमर शेख, अण्णाभाऊ साठे यांनी कम्युनिस्ट पक्षांना गाणी पुरवली. आणि सगळ्याच आदिवासींच्या बहादूर सोनवणेपासून आदिवासींच्या चळवळ्यात त्यांनी गाणी पुरवली. तर हे गाणी याच्यासाठी इतकी मूळ समाजच अशिक्षित आहे, तर त्यांना तुम्ही कसं काय सांगणार समजून अर्थशास्त्र, त्यांना काय कळणार? तत्वज्ञान सांगता येत नाही, म्हणून सोप्या भाषेतच गाणी सांगायची. आणि तुम्ही का अडचणीत आहे, तर त्याची कारणे ही आहे. आणि मग ते गाणं म्हणता म्हणता, गाणं ही अशी एक चीज आहे की स्वतःच्या प्रत्येक माणसाच्या अंगात रिदम आहे. आता तुम्ही काहीतरी वाजायला लागले की ते असं तरी करल, असं तरी करल, असं तरी करल, तो रिदम मूळ अंगात असल्यामुळे तिची चालना मिळते त्या रिदमनी. आणि मग गाणं हा रिदम देतं. आणि म्हणून गाणं लोकांना जास्त लवकर अपील होतं. आणि अपील झाल्यामुळं मग त्याच्यातला आशय हळूहळू कळायला लागतो. तर गाणं ही परिवर्तनाच्या दिशेनं फार सोपी गोष्ट आहे आणि ती लोकांना समजण्याची गोष्ट आहे. म्हणून गाणं लोकांपर्यंत जाणं फार अत्यावश्यक होतं. म्हणून या सगळ्या चळवळींनी गाणे दिलेली आहेत. एक दलित चळवळीला आपल्या आपल्या वामनदादा कर्णिकांनी गाणे दिले पाहिजे. दलित चळवळ मूळ सगळे वामनदादा कर्णिकांच्या गाण्यावर पोचलेली आहे. त्यांनीच पसरवली आणि त्यांनीच ती पसरवलेली आहे. 1990 नंतर मात्र साहित्य, एकूणच समीक्षा आणि लेखन याच्यामध्ये बदल झाला. त्याचं कारण मूळ होतं म्हणजे आपण स्वीकारलेलं ग्लोबलायझेशन, म्हणजे जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण या गोष्टीचा आपण भारतानं स्वीकार केला. आणि साधारणतः मागच्या 15 वर्षापासून साहित्यावर सुद्धा त्याचा परिणाम दिसायला लागला. जसं की अरुण काळेंच्या कविता असतील किंवा अलीकडं पी मेश्रामच्या कविता आहेत किंवा पी विठ्ठलांच्या कविता आहेत, यांच्यामध्ये जी नवीन प्रतीक आली, म्हणजे मोबाईलचं प्रतीक आलं,
गाड्यांचं प्रतीक आलं, बंगल्यांचं प्रतीक आलं आणि शोषितांचं, दलितांचं, स्त्रियांचं आणि गरीब श्रीमंतींचं हे उदाहरण कवितेमध्ये यायला लागलं. हे जे परिवर्तन झालं, या परिवर्तन आपल्याला काय म्हणायचं ना, आपण या संदर्भाने कधी विचार केलाय कवी म्हणून? एक सांगतो की ज्यावेळेस संपूर्ण विषय बदलतो, आशय बदलतो, परिस्थिती बदलते, राजकारण बदलतं, व्यवहार बदलतो, साहित्यही बदलत असतं. बरोबर. साहित्य हे काही चिरस्थायी नसतं आणि त्याचा तो तसा आशय पण नसतो, तसं असू नये ते. असूही नाही. कारण या विश्वातली प्रत्येक गोष्ट चेंजेबल आहे, बदलणारीच आहे आणि तो तिचा स्थायी भाव आहे. बदल हा तिचा स्थायी भाव आहे. त्यामुळे साहित्यही बदलू शकत नाही असं नाही. साहित्य बदलतं आणि ते बदललं पाहिजे, तर ती नवीन येणारी पिढी आणि त्या नव्या पिढीची भाषा, त्याचं सायन्स, त्याचं अर्थशास्त्र त्या भाषेने यायला पाहिजे. आणि मग कविताही तशीच येते. त्याचं कारण मूळ हे आहे की ती भाषा, ते विज्ञान, ते कॉम्प्युटर, ते सगळं मोबाईल आणि त्याचे सगळे पाठ, त्यांना काय काय म्हणतात ते, आणि मग त्याच्यात तुमचा आशय आणि त्या पाठला तुम्ही निश्चित कशा स्वरूपात पाहता. आत्ताच्या पोरांना तुम्ही जुन्या भाषेत जर सांगायला लागले तर ते कळणार नाही, पण त्यांना मोबाईलची भाषा समजते, त्याला कॉम्प्युटरची भाषा समजते. आणि मग अशा जर प्रतिमा आल्या कॉम्प्युटरच्या आणि मोबाईलच्या, तर त्यांना ते जास्त लवकर समजतं. म्हणून कोणतंही माध्यम, कोणती कविता असो, कथा असो, कादंबरी असो, नाटक असो, हे मूळ समाज परिवर्तनाच्या दृष्टीने जर कोणाला वापरायचं असेल तर नवीन येणारे जे शब्द आहेत ते त्याला आत्मसात करायला पाहिजेत आणि त्या शब्दात त्या लोकांना आणि त्या पिढीला त्यांनी समजून सांगितलं पाहिजे. 21व्या शतकात एकूणच समस्याकडं आणि तुमची कविता परिवर्तन, कवितेमध्ये कसं परिवर्तन झालं? माझं म्हणणं असं होतं की माझी कविता परिवर्तनवादी आहेच आणि परिवर्तनवादी हाच प्रत्येक माणसाचा स्थायी भाव आहे. परिवर्तन होत असताना सुद्धा मी याचा विचार निश्चित करतो की लोकांनी काय लिहिलं नाही, बरोबर, मी तिकडे घुसतो आणि मग लोकांनी जे काही लिहिलं नाही ते मी शोधत राहतो. याच्यावर कोणी लिहिले का? नाही. याच्यावर कविता लिहिली का? नाही. मग मला हा विषय कविता करायची. त्या प्रतिमा आणि ते सगळंच माझं फार नवीन असतं आणि नवीन मॉडेल तयार करून मी ते लोकांच्या समोर मांडतो. पण ते मॉडेल आहे असं लोकांना कळू नये की त्याचाच एक पार्ट आहे, तो त्याचा अविभाज्य घटक आहे असं वाटावं, इतकं ते एकत्रीकरण असतं. आणि माझी अशी कविता मी लिहिण्याचा प्रयत्न करतो. मी कधीही कोणाचं अनुकरण केलं नाही. माझ्या कवितेत महानोरांचा पगडा असं कोणी लिहिलं नाही. माझ्या कवितेवर दलित साहित्याचा पगडा असं कोणी लिहिलं नाही. माझ्या कवितेवर ग्रामीण साहित्याचा पगडा असं कोणी लिहिलं नाही किंवा एखाद्या कवीचं नाव मला जोडले गेले असंही नाही. तरी सुद्धा माझी कविता पॉप्युलर आहे, 40 वर्ष टिकून आहे आणि ती स्वतंत्र आहे. तिला तिचा स्वतंत्र चेहरा आहे आणि प्रकाश घोडकेंचाच तो तिचा चेहरा आहे. अलीकडची एखादी कविता अशी नवीन विषयावर म्हणतो मगाची कविता म्हटलं नाही ना. सिमेंटच्या जंगलात हिरवा पहाड दिसत नाही. वा. सिमेंटच्या जंगलात हिरवा पहाड दिसत नाही. नव्या लागवडीत पिंपळाचे झाड दिसत नाही. वा. सिमेंटच्या जंगलात हिरवा पहाड दिसत नाही. नव्या लागवडीत पिंपळाचे झाड दिसत नाही. तिला भोगूनही संबोधले नरकाचे द्वार तिजला. तिला भोगूनही संबोधले नरकाचे द्वार तिजला. त्यांच्यासारखे दुसरे कुणी लबाड दिसत नाही. त्यांच्यासारखे दुसरे कुणी लबाड दिसत नाही. गटारांना जे समजतात पुण्याचे पवित्र पाणी. गटारांना जे समजतात पुण्याचे पवित्र पाणी. फुल्यांचा त्यांना अमृताचा आड दिसत नाही. फुल्यांचा त्यांना अमृताचा आड दिसत नाही. सत्तेने घेतली वाटली विद्येची घाऊक दुकाने. सत्तेने घेतली वाटली विद्येची घाऊक दुकाने. गरजूंना शिक्षणाचे खुले कवाड दिसत नाही. गरजूंना शिक्षणाचे खुले कवाड दिसत नाही. पाण्याच्या नित्य वाहण्याला घातला बांध. पाण्याच्या नित्य वाहण्याला घातला बांध कोणी. बाबांनी मुक्त केलेले त्यांना महाड दिसत नाही. बाबांनी मुक्त केलेले त्यांना महाड दिसत नाही. आणि हिंसेची सगळीकडे धर्मांनी देवालये केली उभी. हिंसेची सगळीकडे
धर्मांनी देवालये केली उभी, बुद्धाच्या करुणेचे कुणाला गबाड दिसत नाही. बुद्धाच्या करुणेचे कुणाला गबाड क्या दिसत बात. खरं तर अशा वेगवेगळ्या सामाजिक आशयाच्या कविता तुम्ही लिहिल्या, पण पुढे जाऊन तुम्ही चित्रपटातली गाणी आणि चित्रपटामध्ये काम करण्या इतपत तुम्ही चित्रपटाकडे वळला. खरं तर असं म्हटलं जातं की मी गाण्याला कवी म्हणत नाहीत लोक. कवी गाणी हे गाणं आहे आणि कविता ही कविता आहे. गाण्यामध्ये खूप चांगला आशय असायलाच पाहिजे असं काही नसतं. पण तरी सुद्धा तुम्ही आशयाला धरून गाणी लिहिली किंवा तुमच्याकडे ती गेयताच होती. हे कसं काय झालं? कलेक्टर म्हणून विश्वास पाटील, पानिपतचे लेखक, सुभाषचंद्र बोसचे लेखक, कलेक्टर म्हणून पुण्यात होते. बरोबर. आणि आमचा 12 मार्चचा कार्यक्रम होता. तर फुटाणे सरांनी सांगितलं की या पोराच्या कविता आहेत. तर ते आले होते. मग ते आले आणि माझं खूप कौतुक केलं आणि मला सांगितलं की तू घरी ये उद्या माझ्या. मग मी घरी गेलो. तर पानिपत पुस्तक होतं त्यांचं, त्यांनी मला प्रेझेंट दिलं. ते पानिपत माझं पुस्तक आहे आणि सांगितलं की मी म्हातारा होईपर्यंत जर कधी सिनेमा तयार केला तर सगळी गाणी मी तुला देईल. आणि ते तिथून बदलून सांगलीला गेले कलेक्टर म्हणून. तर सांगलीत मला एक पत्र आलं की भाऊ तू सांगलीला लवकर निघून ये. म्हटलं कशाला, काय पत्र, काय कशाला. ते म्हणले तू येते कर म्हणे. मी गेलो. मला जेवायला दिलं. म्हणे आता आपल्याला हॉटेलवर जायचं. म्हटलं काय काम. मग मी तुला म्हटलं होतं ना की सिनेमा काढायचा असेल तर तुला गाणी देईल. तर मला ते अचानकचा धक्का होता आणि मला वाटलं कसले गाणे म्हणजे आपल्याला कोण देतं ना. किबुडकरासारखा एवढा मोठा कवी असताना आपल्याला कोण देईल. तर तिथे मी ज्यांना मानत होतो, नुसतं पडद्यावर नाव वाजत होतो, ते संगीतकार येऊन भेटले होते, राम कदम. आणि राम कदम तिथे आल्यानंतर मला त्यांनी सांगितलं की राम कदम अण्णा हा प्रकाश गोडकी हा चांगला कविता करतो. तर अण्णांनी नमस्कार वगैरे. नमस्कार अण्णा. अण्णा आम्ही फक्त तुम्हाला समक्ष दिसताल असं मला आयुष्यात ते कधी वाटलं नव्हतं किंवा मी तुम्हाला समक्ष पाहिजे. तुमचे गाणी मात्र मी अप्रतिम ऐकलेले आहेत सगळ्या सिनेमात. अप्रतिम गाणी, अप्रतिम संगीत. तर ते म्हणे तू गाणी लिहिणार आहेस का. म्हटलं. तर ते म्हणे अरे हा काय गाणी लिहिणार, त्या खिबुडकराला सांग. खिबुडकरांनी आम्ही अनेक सिनेमा केले. तर खिबुडकर चांगले गाणे लिहितील, त्यांना सोडून दे म्हणे, हे काय गाणे लिहिणार. तर ते इतके कन्फर्म होते विश्वास पाटील. ते म्हणे गाणे लिहिलं तर आज नाही तर मी कुणाला देणार. आणि मला सांगितलं बरं ठीक आहे म्हणे. पेटी घेतली त्यांनी अशी वाजवली आणि मला म्हटले तुला रिदम करतो का. म्हटलं करतो. आणि त्यांनी अशी चाल वाजवली. म्हणे मला याच्यावर शब्द आले. म्हटलं शब्द काय लिहू, आशय काय. हा म्हणजे आशय नाही का. मग त्यांना कळलं की उजाड पोरं दिसतं. आशय काय लिहू म्हटलं. हा तर असं ठरव एक प्रियकर आहे आणि त्या प्रियकराची वाट ती प्रेयसी पाहते. आता तिच्या डोक्यात काय आहे वाट पाहताना हे लिहितो. तर विश्वास पाटील म्हणले घाबरून जाऊ नको ना, का आताच लिहिलं पाहिजे असं काय नाही. चल फिरायला जाऊ आपण बाहेर, बघ काय सुचतंय का. गाडी काढतो, लिहून देतो म्हटलं. आणि मग मी लिहिलं की घनघोर बरसतो ग झपताला घणांचा, दारात नाचतो ग मनमोरा मनाचा. आणि यांना खूप अशा हसमीत हास्य केलं माझ्याकडे पाहिलं. आणि पुढचा स्टांजा देतो देईल चाल सांगा. मग ती परत चाल सांगितली. मग मी लिहिलं की हळूच पापणीतून येई रात भुंगा, स्वप्नात येऊन घालील खूप दंगा, उपवास भोगला जो सुटेले या तणाचा, दारात नाचतो गो मनमोरा. आणि अण्णाने पाठीवर थाप मारली, बस चुसली म्हणजे आता. आणि पहिलं रेकॉर्डिंग आशा भोसलेंच्या आवाजात झालं माझं. तर तो हे फार माझ्या आयुष्यातला मोठा क्षण होता की आशाबाईंनी माझं आणि ते गाणं पर्समध्ये टाकून दिलं आशाबाई आवडलं म्हणून. आणि त्याला नौशाद सारखा मोठा संगीतकार होता त्या रेकॉर्डिंगला. त्यामुळे हे माझं भाग्यच होतं. तिथून माझी सिनेमाची सुरुवात झाली. नंतर दुसरा सिनेमा सुरवंता होता, त्यात माझ्या कविताच घेतल्या होत्या रामदास फुटाणेंनी आणि त्यात मला अभिनय करण्याची थोडी संधी त्यांनी दिली होती. पण चित्रपटाची गाणी आणि कविता ह्याच्यामध्ये नाही, ते एक तर ते गाणेच फक्त मी लिहून दिली होती जनवा टेपला. याच्यात माझ्या कविताच घेतलेल्या आहेत. बरोबर. सुरवंतामध्ये. आणि माझं माहेरमध्ये मग मी गाणे लिहून दिलेली होती. कारण सिच्युएशन त्यांना जसं पाहिजे तसं गाणे लिहावे लागतात. आणि एक गाणं लिहून पाकत नाही, त्यांना पटत नाही, ते फाडावं लागतं. परत दुसरं लिहा, परत तिसरं लिहा, परत चौथं लिहा. त्यांना पसंत जेव्हा पडेल त्यावेळेस ते गाणं. तर तुम्ही तिकडे जास्त रमलेलं दिसत नाही.
मी सांगतो ना की मी प्रत्येक वेळेस सांगतो की सिनेमा माझा एम नाहीच आहे. मला लहानपणी वाटायचं सिनेमात जावं किंवा सिनेमात काय ते करावं, पण ते पाहिलं ना मी, तर मला वाटतं कविता हा माझा खूप प्राण आहे. आणि कवितेत मी कविता लिहिली, संपादकही बदलू शकत नाही. इथं बदलावं लागतं ना, नाही पसंत फाडा. म्हणजे इथं आपल्या मनातलं काहीच नसतं, त्यांना काय वाटतं हा महत्वाचा भाग आहे. तसं कविता माझी कोणी अडवू शकत नाही, कोणी इथं बदला असं सांगू शकत नाही. छापायचं तर छाप, त्याचं लोक छापू, मला जे म्हणायचं ते मी व्यवस्थित लिहिलेलं होतं. त्यामुळे कवितेवर गाण्यापेक्षा माझं जास्त प्रेम आहे. गाण्यावर जितकं नाही, कवितेवर जास्त आहे. अनेक लोकांना पुरस्कार मिळाले का ते स्टेटमेंट देत सुटतात, त्यांची मतं व्यक्त करत सुटतात. चांगले पुरस्कार मिळाले तर तुम्हाला तसे अनेक पुरस्कार मिळाले, पण तुम्ही असं वेगळे स्टेटमेंट, विवादास्पद स्टेटमेंट किंवा साहित्यावर टीकात्मक काय असं दिलेलं कधी दिसत नाही. हे सर पुरस्कार कसे मिळवता येतात किंवा का मिळतात, तर मी आज जाऊन खूप पाहिलेलं आहे. त्यामुळे पुरस्काराबद्दल मला काहीच वाटत नाही. मला खूप मोठमोठे पुरस्कार मिळालेले आहेत. हो. म्हणजे सुशील कुमार शिंदेच्या हस्ते मिळाले, माईवाद्यांच्या हस्ते मिळाले, नासा फरांद्यांच्या हस्ते मिळाले, आपल्या विलासराव देशमुखांच्या हस्ते मिळाले. मी दिल्लीपासून सगळीकडे फिरत आलो, कलकत्ता, दिल्ली, हैदराबाद, सगळीकडे फिरलेलो आहे कवितेमुळे. म्हणून मला फार लवकर प्रसिद्धी मिळाली आणि खूप लवकर मी मोठाही झालो. पण प्रसिद्धीच्या पाठीमागं मी धावलो नाही आणि मी असं कधी लोकांना सांगत पण नाही की मला असं मिळालं, मला तसं मिळालं, तसं मिळालं, मी कधी सांगत नाही. आणि फक्त लोकांनी विचारलं की अरे ते तिथे वाचलं बरं का तुझं, असं हा तर वाचलं का, ठीक. पण मी असं होऊन कधी सांगत नाही, कारण जगण्याचा एक आनंद जो आहे ना, तो माझ्या पद्धतीने वेगळा आहे. की मला जगण्याचा आनंद घ्यायचा आहे, मला याच्यात रमायचं नाही कुठे आणि अडकूनही पडायचं नाही पुरस्कारात आणि त्याच्यात. मला आणखी नवीन काय देता येईल आणि ते मला वाटेल तसं काय देता येईल, तर याच्या शोधात मी सतत असतो. आणि सर काय आहेच काय म्हणा, जगणं ही फार महत्वाची प्रक्रिया आहे. आयुष्य असतंच किती, फार थोडं आयुष्य असतं, उद्याचाही भरोसा नसतो कोणाला. त्यामुळे जो क्षण आहे आत्ता आलेला, तो तुम्ही आनंदाने जागा, एवढं मी शिकलो. मी फार मोठा, दुसरे फार कमी वगैरे असं तुम्ही अजिबातच मानत नाही. आम्ही सर्वसामान्य अजूनही तुम्ही माणसं. गावाकडे येतात तुमच्या माझे मित्रांना? मित्र सगळे, माझे जुने मित्र जे होते ना तेच, ते अजूनही कामाला जातात, ते अशिक्षित आहेत, तरी ते माझे अजूनही मित्रच आहेत. मग मी एक सांगितलं होतं ना की तो माझा एक मित्र आहे अजून, लोहारकी करतो. आम्ही खूप स्वप्न रंगवायचो त्या काळात, समविचारी होतो, समवयाचे होतो. पण आता एखाद्याला मोठे पण लाभते, एखाद्याला नाही लाभत. म्हणजे तो आपला मित्र होऊ शकत नाही असं मी मानणाऱ्या व्यक्ती नाही. तुम्ही मैत्री तोडली नाही? ना, अजिबात नाही. मी दररोज तिथेच आहे, त्याच्याकडेच. मला डॉक्टर बोलवतात, गावातले वकील बोलवतात, प्राध्यापक बोलवतात, बसायला आमच्याकडे 2 मिनिटं आहे, तुमच्याकडून खूप काय शिकण्यासारखं आहे, ऐकण्यासारखं आहे. मी कुठेही बसत नाही. माझे जे जुने मित्र आहेत तिथे, आणि त्यांना माझा अभिमान वाटतो, ती फार मोठी गोष्ट आहे. तर ते तुम्ही जर ते पुस्तक वाचलं ललित, तर त्याच्यात त्याचा उल्लेख आहे. म्हणजे त्या मित्रांना मी नुसतं तिथेच ठेवलं नाही, मी पुस्तकात आणलेलं आहे. त्यामुळे ते मला कधी विसरू शकत नाही ते दोन्ही मित्र. आपण थोडस आता शेवटाकडे येऊया की एकूणच तुझ्या दाराहून जाता हा एक छोटा कविता संग्रह जरी असला तर त्यानं तुम्हाला खूप काही दिलं एक कवी म्हणून. आणि तमाम प्रेम करणाऱ्या आणि विशेषतः प्रेम करून सुद्धा प्रेमात यशस्वी न होणाऱ्या अशा व्यक्तींचं प्रतिनिधित्व तुमच्या कविता संग्रहाने केलं. तुझ्या दाराहून जाता आम्हाला कविता ऐकायचीच आहे, परंतु त्याच्या अगोदर सुद्धा अशाच पद्धतीने प्रेम असणारी कविता ऐकायची आहे. आणि मग शेवटी आम्हाला तुमची दाराहून जाता ही कविता ऐकायची. किती दिवसांना ठोठावलेस दार आणि आलीस अशी की वाजवले नाहीस पाय. किती दिवसांना ठोठावलेस दार आणि आलीस अशी की वाजवले नाहीस पाय. माझ्या वृक्ष घराच्या दारावर थाप मारता मारता नकळत उमटत गेले तुझ्या नाजूक हातांचे नाजूक ठसे. माझ्या वृक्ष घराच्या दारावर थाप मारता मारता नकळत उमटत गेले तुझ्या नाजूक हातांचे नाजूक ठसे. आणि उपचारीपणाचे गळून गेले माझे बंध. खरंच सांगू वाटलं होतं ठेवावा हात हातावर अलगद नकळत. खरंच सांगू वाटलं होतं ठेवावा हात हातावर अलगद नकळत. पण माझे तर हात रस्त्यावरच्या चिखलानं माखले आहेत
आणि एवढ्यात तर कुठे तुझ्या कोवळ्या हातांना मेहंदीचे रंग लागले. क्या बात, क्या बात. आणि मग आता तुझ्या दारात या कवितेने मला खूप मोठेपण मिळवून दिलं. ही कविता 30-35 वर्ष का चालली याचं एक कारण आहे. ही कविता म्हातारी कधी होणार नाही. कारण आमच्यासारखे म्हातारे होते, लिहिणारे म्हातारे होते, पिढ्या म्हातारे होतील, कविता जिवंत राहील. कारण तरुण मुलांचा मॉप जन्मोन जन्मी येतच राहणार आहे आणि ते कोणाच्या तरी दारावून जाण्याचा प्रयत्न नक्कीच करत राहणार आहे. त्याहून दारावून जाणं आणि हेलपाट्या मारणं आता तुझ्या वेणीचा शेपटा कसा झुरतो चावट, तुझ्या दाराहून जाता लई बखड चांदण, आणि तुझ्या डाळिंबी पटान घ्याव कपाळ गोंदून, तुझ्या दाराहून जाता काय सपान देखील, आणि माझ सानूल रूपड तुझ्या पुढ्यात झोपल, तुझ्या दाराहून जाता कुणी मांडीलाच भाटा, आणि कुण्या रांडच्या पोरान वाड केला ग बोभाटा, तुझ्या दाराहून जाता एक सांगतो कानात, तुझ्या दाराहून जाता एक सांगतो कानात, मुक्या मुक्यानेच सारा खेळ खेळलो मनात, खेळ खेळलो मनात. प्रेक्षक हो, तुम्ही बघितलं असेल प्रकाशजी घोडके आज 35 वर्षानंतर ही कविता म्हणताना त्यांनी डोळ्यावर चष्मा का घातला. आपल्या हृदयातलं डोळ्यातलं अश्रू लोकांना दिसू नये म्हणून त्यांनी जे प्रेम केलं ते या कवितेतून आलेलं आहे. माय वे. आज प्रकाशजी घोडके ते त्यांच्या पद्धतीनं त्यांचं साहित्य, त्यांचा अनुभव, त्यांच्या समाजातील, ग्रामीण भागातील, दलित समाजातील वंचितांचं दुःख त्यांच्या कवितेतून मांडतायत. पण त्याला दुःख नाही. त्यांनी जे मांडलं ते त्यांच्या पद्धतीने मांडलं आणि म्हणून आज माय वे या कार्यक्रमासाठी ते आले. त्याने आपलं जे जगणं आहे कवितेतून ते कसं बहरलं हे त्यांनी सांगितलं. मी आपणा सर्वांच्या वतीनं त्यांना भावी लेखनासाठी, त्यांच्या कवितेसाठी शुभेच्छा देतो आणि माय वे या सत्रामध्ये मी याच ठिकाणी थांबतो.